आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे KSA फॉर CET नीट अँड JEE सक्सेस. आता KSA हे एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. K स्टँड्स फॉर नॉलेज, ज्ञान. S स्टँड्स फॉर स्किल्स, कौशल्य. अँड A स्टँड्स फॉर ॲटिट्यूड. आपल्याला आयुष्यामध्ये कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर एक म्हणजे त्याबद्दलचं ज्ञान आपल्याला पाहिजे. ते काम करण्यासाठी लागणारी कौशल्य आपण विकसित केली पाहिजेत आणि ते काम सक्सेसफुली करण्यासाठी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा आयुष्यामध्ये ठेवला पाहिजे. तर आज जे मी काही पुढे 1.5 तास बोलणार आहे त्याच्यामध्ये नीट, JEE किंवा CET मध्ये तुम्हाला जर सक्सेस मिळवायचा असेल तर कशा प्रकारचं ज्ञान मिळवलं पाहिजे, कशा प्रकारची कौशल्य विकसित केली पाहिजे आणि कशा प्रकारे आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे, त्यामुळे रिझल्ट डेफिनेटली हे आपल्याला मिळतील. आता जेव्हा मी इथून येत होतो फलटणवरनं बारामती आणि बारामतीवरनं कर्जतवर येत होतो आणि जेव्हा मी कर्जतमध्ये आलो तेव्हा लक्षात आलं की हे असंच प्रकारचं माझंही एक गाव आणि त्या गावाचं नाव तुम्ही ऐकलं असेल मालवण आणि तिथे आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे शिवाजी महाराजांनी बांधलेला. तर मालवण हे कर्जतपेक्षा असं छोटं गाव. त्या गावामध्ये 12वी पर्यंत अभ्यास मी केला आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये त्या काळामध्ये 97 मार्क्स मिळवून मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला येऊन KEM हॉस्पिटल GS मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला तो म्हणजे किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल. भारतामधल्या 10 टॉप जी हॉस्पिटल मानली जातात म्हणजे एम्स दिल्लीचं असेल, PGI चंदीगड असेल, CMC वेल्लोर असेल, जिपमर असेल, त्याचप्रमाणे GS मेडिकल कॉलेज, KEM हॉस्पिटल हे मुंबईचे जे हॉस्पिटल आहे ते पहिल्या 10 मध्ये मानलं जातं. आणि KEM हॉस्पिटल म्हणजे मी त्याला म्हणतो न झोपणारं हॉस्पिटल. न झोपणारं हॉस्पिटल याचा अर्थ काय, रात्री जेव्हा मी कॅज्युअल्टीला इमर्जन्सी विभागात बसायचो, रात्री 8 वाजता ड्युटी चालू व्हायची, 9 वाजायचे, 10 वाजायचे, 11 वाजायचे, 1 वाजायचा, 2 वाजायचा आणि आम्हाला वाटायचं कधीतरी पेशंट थांबतील. परंतु 4, 5, 6 सकाळी 7, 8 पर्यंत पेशंट सुरू असायचे आणि 8 ला नवीन OPD सुरू व्हायची. तर अशा प्रकारे न झोपणारं हॉस्पिटल म्हणजे KEM आणि त्यामुळे लाखो रुग्ण त्या काळात बघायला मिळाले आणि त्यामुळे वैद्यकीय अनुभव सुद्धा फार चांगला झाला. त्यानंतर मी माझं करिअर जे केलं ते म्हणजे ICU स्पेशालिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट. बॉम्बे हॉस्पिटल, सेंट हेलेन हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, आशा पारेख हॉस्पिटल अशा विविध हॉस्पिटल्समध्ये ICU स्पेशालिस्ट म्हणून मी काम करत होतो. आणि ICU स्पेशालिस्ट मध्ये एकदम सिरियस पेशंट, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, सेप्टिसेमिया, व्हेंटिलेटरचे पेशंट मॅनेज करायचे. आणि कधी कधी काय व्हायचं की एक 85 वर्षाची एक स्त्री आहे, ऍडमिट झालेली आहे, तिला हार्ट अटॅक आहे, हार्ट फेल्युअर आहे आणि ती अतिशय उत्कृष्टपणे बरी व्हायची आणि घरी डिस्चार्ज होऊन जायचे. आणि एखादा 75 वर्षाचा माणूस, त्यालाही हार्ट अटॅक असायचा आणि त्यालाही हार्ट फेल्युअर असायचं, परंतु तो कधी कधी दगा व्हायचा. जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा एक प्रिन्सिपल मला कळलं आयुष्यामधलं, ते म्हणजे आय ट्रीट ही हील्स. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. एव्हरीबडी शुड बी हॅपी, सर्वजण सुखी होत, सर्वांना निरामय आरोग्य मिळो आणि कुणालाही दुःख मिळू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता हा जो विषय आहे तो विषय कसा काय निवडला, तर गेले 3 वर्ष मी विविध भागामध्ये महाराष्ट्रातल्या, मुंबईमध्ये ठाणा, पार्ला, मुलुंड, त्यानंतर कोकणामध्ये अगदी बारामतीच्याही कॉलेजमध्ये येऊन गेलो मधल्या काळामध्ये, पुण्यामध्ये, अशा प्रकारे विविध ठिकाणी जाऊन जे विद्यार्थी नीटला किंवा JEEला अपियर होत आहेत, CET अपियर होत आहेत, त्यांना MCQ टेक्निक शिकवण्याचं काम असं बऱ्याच मोठ्या प्रमाणात केलं. आतापर्यंत 10,000 विद्यार्थी आणि शिक्षक आणि पालक यांना मार्गदर्शन करण्याची विविध फोरममध्ये संधी मिळाली आणि आज त्याच्यामध्ये 300 आणखी ऍड होतील. त्यामुळे या सर्व 300 मुलांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तर आता सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे 10वी आणि 11वी 12वी याच्यामध्ये जो जमीन आसमानाचा फरक आहे. कारण 10वी पर्यंत जे शिक्षण आपलं असतं ते बरंचसं थिअरॉटिकल असतं. म्हणजे निबंध जर आपण लिहायला बसलो
घेऊ शकतो. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा झाला की जर 8वीत तुम्हाला 70% मार्क्स मिळाले तरी सुद्धा तुम्ही 9वीत जाता, 8वीत तुम्हाला 80% मिळाले तरी तुम्ही 9वीत जाता, आणि तुम्हाला 95% मिळाले तरी तुम्ही 9वीत जाता. त्यामुळे 40% पासून 90% मिळाली सगळी जी मुलं आहेत ती 8वीतनं 9वीत जातात, 9वीतनं 10वीत जातात. परंतु नीट आणि जेई एक्झाम आहे याच्यामधला एक तफावत म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड एक्झाम, एमसीक्यू बेस्ड एक्झाम आहे. थिअरी तुम्हाला यायला पाहिजे चांगल्यापैकी, परंतु अल्टिमेटली तुम्हाला एमसीक्यू झाले पाहिजे. तर जे क्रिकेट प्रेमी आहे त्यांच्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो, ते म्हणजे 50 रन्स या टेस्ट मध्ये काढणं, याच्यासाठी तुम्हाला 100 बॉल खेळायला लागतं. 100 बॉल खेळायचे, 50 रन करायचे. वन डे इंटरनॅशनल मध्ये त्याच 50 रन्स 50 बॉलात करायला लागतात, आणि 2020 मध्ये त्याच 50 रन 25 बॉलात करायला लागतात. तर अशा प्रकारे टेस्ट मॅच, वन डे इंटरनॅशनल आणि 2020 मध्ये जो फरक आहे तो फरक या एक्झाम पॅटर्न मध्ये आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत आणि ते ठराविक वेळेमध्येच आणि ठराविक स्पीडने संपवायचे आहेत. त्यामुळे सर्वात महत्वाचा फरक जो आहे 10वी पर्यंतचा आणि 11-12वीचा तो म्हणजे थिअरी बेस्ड एक्झाम आणि एमसीक्यू बेस्ड एक्झाम. खूप तफावत आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट असते की पोर्शन भरपूर असतो. 10वी पर्यंत 6 महिन्याचा पोर्शन पुढच्या 6 महिन्यात नसतो, परंतु इथे 11वीचे आणि 12वीचे सगळे चॅप्टर एकत्र आलेले आहेत. सीईटीला फक्त 12वीचे, तरी सुद्धा नीट आणि जेईला 11वी-12वी सगळे अभ्यास खूप मोठा आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी म्हणलं की 8वीतली सगळी मुलं 9वीत जातात, इथे तसं नाहीये. इथे यस और नो आहे. तुम्हाला रँक मिळणार की नाही हे तुमच्या स्कोअरवर डिपेंड आहे. सगळ्यांना सीट मिळणार नाहीये, आणि 22 लाख लोक विद्यार्थी बसणार आहेत नीटसाठी, आणि त्यातनं ठराविक सीट्स आहेत. आणि 11वी-12वी हा जो 2 वर्ष आहे ती आयुष्याच्या पुढच्या 50 वर्षाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे जे विद्यार्थी 9वी-10वी पर्यंत जरी सिरियस नसतील त्यांनी 11वी-12वी मध्ये जर आपला सिरियस दाखवला तर त्या 2 वर्षाच्या बेसिसवर तुमचं पूर्ण करिअर बदलू शकतं. जर तुम्ही जेई क्रॅक केली आणि IIT मुंबईला प्रवेश घेतला तर एखादा BA करणारा असेल, एखादा MA करणारा असेल, एखादा B.Pharm करणारा असेल, एखादा BSc करणारा असेल आणि IIT एक मोठी तफावत निर्माण होते. फक्त त्यासाठी कष्ट घेणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे 11वी-12वीचं वर्ष आपल्या पुढच्या 50 वर्षाला कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे त्याबद्दल सिरियस होणं. 10वी पर्यंत मला 97% जरी मार्क्स असतील त्याचा काही उपयोग 11वी-12वीला नाही, कारण ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ड एक्झाम आहे. त्यामुळे एमसीक्यू बेस्ड एक्झाम्सला सामोरं जाणं हे फार महत्वाचं आहे. आता जर आपल्या आयुष्यात विचारच करायचा असेल तर थिंक बिग, ड्रीम बिग. याच्यातली नीट मध्ये अपिअर करण्यासाठी किती लोक इंटरेस्टेड आहेत? हात वर करा. नीट साठी विचार आहे किंवा नीट साठी प्रयत्न करायचा. ओके. जेई साठी प्रयत्न करणारे किती आहेत? ओके. आणि सीईटी साठी करणारे? ओके. बरेचसे सीईटी साठी विचार करतायत, काही प्रॉब्लेम नाही. जे सीईटी साठी विचार करतायत त्यांनी जर तुमच्याकडे वेळ असेल, म्हणजे तुम्ही 10वीचे विद्यार्थी असाल, 11वीत जाणारे किंवा 11वीचे 12वीत जाणारे, तुमच्याकडे अजून 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष आहे, तुम्ही जरूर नीट किंवा जेईचा विचार करावा. आणि जी एक्झाम आपण देतो त्या एक्झाम मध्ये मला हायएस्ट कसं मिळवता येईल, दॅट इज कॉल्ड एज थिंक बिग. हा पहिला जो स्टीव्ह जॉब आहे तो एका इंटर्न म्हणून एका मेकॅनिककडे काम करत होता, आणि त्या मेकॅनिककडे काम करता करता तो विचार करत होता की असं काहीतरी मी निर्माण करेन की ते पूर्ण जग वापरेल. म्हणजे इंटर्न आहे तो, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी 21व्या वर्षी इंटर्न आहे, पण तो विचार काय करतोय? दॅट इज कॉल्ड एज ड्रीमिंग बिग ऑर थिंकिंग बिग. आणि हातात काहीच नाही. दुसरे जे आपले सद्गुरू आहेत ते कोण आहेत? नारायण मूर्ती. त्यांची कुठली कंपनी? नारायण मूर्तीची कंपनी कुठली? इन्फोसिस. तर 80च्या दशकामध्ये पटनी कॉम्प्युटर्स मध्ये काम करताना त्यांनी विचार केला की भारत 20 वर्षानंतर IT कॅपिटल ऑफ द वर्ल्ड होईल, आणि जर IT कॅपिटल ऑफ द वर्ल्ड नंतर ते भारत होणार असेल तर त्याच्यामध्ये माझं काहीतरी कंट्रीब्युशन झालं पाहिजे.
आणि या उद्देशाने त्यांनी पट्टी कॉम्प्युटरचा जॉब सोडला. बायकोकडनं 10,000 रुपये उधार घेतले. बायकोचं नाव सुधा मूर्ती. आणि ते 10,000 रुपये घेऊन 3-4 मित्रांना घेऊन त्यांनी कंपनी सुरू केली. आणि आज जर तुम्ही भारतातल्या 5 किंवा 6 ज्या टॉप IT कंपन्या आहेत त्याच्यामध्ये इन्फोसिसचं नाव येतं. आणि भारतातलं IT 20% जे आहे ते सगळं इन्फोसिस करतं आणि जगाला पोहोचवतं. याला म्हणतात थिंक बिग, ड्रीम बिग. आफ्टर 20 years व्हॉट इज गोइंग टू हॅपन, यू स्टार्ट थिंकिंग. हे 2 प्लेयर जे आहेत ते मुंबईच्या शिवाजी पार्कवर रमाकांत आचरेकर यांच्या सारख्या श्रेष्ठ शिक्षकांच्या खाली तयार झालेले. 6 ते 7 वर्ष शिवाजी पार्कवर राबले आणि त्याच्यातनं त्यांनी एक आपलं नवीन निर्माण केलं. विनोद कांबळीला तेवढी हे गाठता आली नाही, परंतु सचिन तेंडुलकरने अगदी भारतरत्नपर्यंत मजल मारली. ते स्वप्न शिवाजी पार्कच्या ग्राउंडवर त्यांनी बघितलं. आणि आता सर्वात लेटेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे गुकेशचं एक्झाम्पल. जेव्हा तो ज्युनियर चॅम्पियन झाला, वर्ल्ड चॅम्पियन, तेव्हा त्याला जेव्हा अवॉर्ड देण्यात आलं, तेव्हा अवॉर्ड देताना त्याला विचारलं की काय व्हायचंय, तेव्हा त्याने सांगितलं की मला यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन व्हायचंय. याला म्हणतात ड्रीम बिग. 11व्या वर्षी त्याने डिसाईड केलं की मला यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन व्हायचंय आणि पुढची 7 वर्ष ही प्रोसेस होती. आणि आता तो यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन झाला. तर याला म्हणतात की स्वप्न बघायची आणि स्वप्नांचा पाठलाग करायचा. अब्दुल कलामांचं एक वाक्य आहे, अ ड्रीम इज नॉट दॅट विच वी सी व्हाईल स्लीपिंग. आपल्याला झोपेची स्वप्न दिसतात ती स्वप्न नसतात, तर इट इज समथिंग दॅट डज नॉट लेट अस स्लीप. जेव्हा तुम्ही स्वप्न बघायला लागतात तेव्हा तुम्हाला झोप लागत नाही, कारण त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची उमेद, उत्साह आणि ऊर्जा तुमच्यामध्ये संचारलेली असते. आता सवय कशी लावायची मोठं मोठं स्वप्न बघण्याची? तर पहिली गोष्ट म्हणजे फिक्स द गोल. एकदा डिसाईड करून टाकायचं, मी नीट एक्झामला अपियर होणार आहे आणि मी KEM ला ऍडमिशन घेणार आहे. आणि असं कागदावर लिहायचं. किंवा मी IIT मुंबईमध्ये प्रवेश घेणार आहे, किंवा मी CET देऊन VJTI टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बनणार आहे, असं एक कागदावर लिहायचं आणि तो कागद फ्रीजवर चिकटवून टाकायचा. दॅट इज कॉल्ड फिक्स द गोल. गोल पहिल्यांदा लिहायचा काय व्हायचंय. त्यामुळे घरात फिरताना, जाता येताना आई वडिलांना कळतं की याला हे व्हायचंय, भिंतीवर चिकटवून ठेवायचं. द सेकंड पॉइंट इज नेटवर्क विथ प्रिव्हियस गुड स्टुडंट्स. ज्याने ऑलरेडी तो सक्सेस बघितलेला आहे या मुलांशी जरा बोलण्याचा प्रयत्न करायचा, कारण ते ऑलरेडी सक्सेसफुल आहेत. आता माझं वैयक्तिक जर उदाहरण बघितलं की जेव्हा माझी मुलगी 11वी 12वीला 10वीत आली तेव्हा मी एक लोकांच्या घरी गेलो, ज्यांच्या मुलांनी IIT ला ऍडमिशन घेतले, ज्यांच्या मुलांनी MBBS ला मुंबईला ऍडमिशन घेतले. एक 6 ते 7 लोकांच्या घरी गेलो, 1-2 तास बसलो, गप्पा गोष्टी केल्या. कोणत्या प्रकारचे क्लासेस होते, कोणत्या प्रकारचा अभ्यास होता, अभ्यास किती वेळ करायला लागतो, सगळं असं डिस्कशन जनरल. काय सक्सेस कशामुळे मिळाला असं वाटतं, असं करून करून माहिती मिळवली. आणि प्रत्येकाचा व्ह्यू पॉइंट वेगळा असतो. त्यामुळे यू हॅव टू स्टार्ट थिंकिंग अबाउट डीलिंग विथ सक्सेसफुल स्टुडंट्स. आणि त्याच्यासाठी आज सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे, आज तुम्हाला कोणाला घरी जायची गरज नाही. तुम्ही जर गुगलवर टाईप केलं सक्सेसफुल स्टुडंट इन IIT, तुम्हाला असंख्य व्हिडिओ मिळतील. सक्सेसफुल स्टुडंट इन नीट असंख्य, तुम्हाला 50 व्हिडिओज मिळतील की याच्यामध्ये जे सक्सेसफुल स्टुडंट आहेत त्यांनी स्वतःचा सक्सेस मंत्र सांगण्याचा प्रयत्न केला. द थर्ड नेक्स्ट इम्पॉर्टंट इज गेट रिड ऑफ कन्स्टेंट. किती सुंदर, मी असंख्य शाळांमध्ये गेलेलो आहे, माझी स्वतःची शाळा मला माहिती आहे. अतिशय भव्य आणि दिव्य अशी दादा पाटील महाविद्यालय आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांसाठी आणि सगळ्या शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवते. कारण काय होतं की आपल्याला वाटतं की मला पैसे कमी पडतील का, काही पुस्तकं नाही मिळणार का, अशा या कन्स्टेंट निर्माण होतात. त्या कन्स्टेंटवर मात करून पुढे जायचं. आता माझं वैयक्तिक एक्झाम्पल देतो. मी जेव्हा 12वीत होतो तेव्हा तिथे राहायचो. तिथे जो मालक होता त्या मालकाला ग्रॉसरी शॉप होतं आणि ते ग्रॉसरी शॉप नीट चालत नव्हतं, म्हणून त्याने बंद करून पिठाची गिरण टाकली. आता पिठाची गिरण टाकल्यानंतर सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पिठाची गिरण, त्या गिरणीचा आवाज आणि ते पीठ जे असं हवेत उडतं त्याच्याने होणारं पोल्युशन. आणि 3 महिन्यानंतर त्याने मसाल्याची गिरण टाकली.
त्यामुळे मसाल्याच्या गिरणीचा तर तो वास वेगळाच असायचा आणि अशा परिस्थितीत अभ्यास करणं कठीण व्हायला लागलं. तर त्यावेळेला मग मी एका टीचरना रिक्वेस्ट केली. ते संस्कृतचे टीचर होते, सिनियर, नवरा बायको दोघंच राहायचे, मुलं बाहेर गेलेले होते, की बाबा तुमच्याकडे येऊन अभ्यास करू का मी. तर मग त्यांनी परमिशन दिली. मग कॉलेज झाल्यानंतर मी त्यांच्या घरी जायचो दुपारी 1 वाजता आणि 8 वाजेपर्यंत तिकडे बसायचो आणि मग घरी परत जायचो. अशा प्रकारे एखाद्या अडचणी जर आल्या तर त्या अडचणीवर मात करून ते पुढे जाणं घेऊन फार इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय की तुम्हाला स्वप्न मोठी बघायची असेल तर वाचन वाढवायचं. अतिशय उत्कृष्ट वाटलं की आपले प्राचार्य जे आहेत ते मराठीचे आहेत आणि मराठी प्रेमी आहेत आणि आत्मचरित्र वाचायची. माझ्या आयुष्यामध्ये मी 100हून अधिक आत्मचरित्र वाचलेली आणि आत्मचरित्राचा फायदा काय होतो की ती माणसं मोठी कशी झाली, त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे चॅलेंजेसचे प्रसंग आले त्याच्यावर मात करत त्यांनी मोठेपणा कसा मिळवला. माझी जन्मठेप असेल, महात्मा गांधीविषयी सुरुवातीला आमच्या घरात थोडं निगेटिव्ह होतं, पण जेव्हा मी त्यांचं एक्सपिरियन्स ऑफ ट्रूथ, सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचलं मी एकदम भारावून गेलो. ते पुस्तक आहे ते 1920 संपून जातं. त्या माणसाने आपलं स्वतःला असं घडवलं की 1920 साली की हा देशाचं नेतृत्व करणारच पुढे आणि मग पुढची 27 वर्ष ही नुसती प्रोसेस होती. नवीन जे आहेत, मी जेव्हा बारामतीला गेलेलो तेव्हा मला शरद पवारांचं आत्मचरित्र मिळालं. गेल्या 5-6 दिवसामध्ये मी ते चाललं चांगल्यापैकी. आणि मोठे मोठे जे व्यावसायिक आहेत, स्टीव्ह जॉबची बायोग्राफी आहे, नारायण मूर्तींची आहे, आता हे विठ्ठल कामत, हे जे कामत त्यांचं आहे इडली ऑर्किड अँड मी किंवा इडली ऑर्किड अँड विल पॉवर. एका इडली शॉप जे वडिलांचं होतं त्याच्यात त्यांनी 1000 इडली शॉप्स क्रिएट केली ऑल ओव्हर इंडिया अँड अब्रॉड. ते पैसे ऑर्किड हॉटेलमध्ये घातले आणि एका ऑर्किड हॉटेलमधनं त्यांनी 50 ऑर्किड हॉटेल काढले. हा जो प्रकार आहे हा अतिशय सामाजिक आहे. विंग्स ऑफ फायर, प्रकाश वाटा, प्रकाश आंबेंचं असेल, किरण बेदींचं पुस्तक की त्यांनी तुरुंगाचं रूपांतर हे मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक ह्याच्यामध्ये कसं केलं, आय डेअर. आणि आपल्या क्रिकेटर्सची सुद्धा आहेत, सचिन तेंडुलकरचं आहे, PV सिंधूचं असेल आणि आमचे डॉक्टर रवी बापट AMचे, त्यांनी लिहिलेलं वॉर्ड नंबर 5. त्यांचं आयुष्यभर वॉर्ड नंबर 5 होतं आणि त्या वॉर्ड नंबर 5 मध्ये त्यांना रुग्णांचे अनुभव कसे आले त्याच्यावर. त्यामुळे आपलं पर्स्पेक्टिव्ह बदलून जातं. आपल्याला वाटतं की त्याला अब्दुल कलाम सारखं होऊ, आपल्याला वाटतं सचिन तेंडुलकर सारखं आपण मोठं होऊ, राईट. त्यामुळे वाचन हे फार महत्वाचं आहे. आता जेव्हा आपण 11वी-12वीची तयारी करतो, आता मी एक एक्झाम्पल दिले इथे. समजा आता 24 ते 26 या काळातले विद्यार्थी असतील तर 6-6 महिन्याचे 4 टप्पे असतात. जर आत्ता कोणीतरी 11वीला गेलं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 6-6 महिन्याचे 4 टप्पे असतील. पहिल्या टप्प्यामध्ये 1/3 पोर्शन कमी होतो, संपतो. नंतर 2/3, मग अराउंड ऑक्टोबर महिना असा आहे तेव्हा सर्व पोर्शन संपलेला असतो आणि शेवटचा जो टप्पा असतो त्याला म्हणतात आखरी पडाव, ज्याच्यामध्ये पोर्शन कंप्लीट झालेला असतो. तुम्हाला रिव्हिजन करायची असते आणि मॅक्झिमम पेपर सॉल्व्ह करायचे असतात आणि त्याच्यातनं आपली स्किल्स जे आहेत ते अपग्रेड करत करत अल्टिमेटली आपल्याला 720 पैकी 650 मार्क्स हवे असतील किंवा 300 पैकी आपल्याला 240 हवे असतील किंवा CET मध्ये 200 पैकी तुम्हाला 180-190 हवे असतील तर या ज्या स्किल्स आहेत त्या शेवटच्या 2-3 महिन्यात करता येतात. आणि आता या दोन्ही विद्यार्थ्यांनी फार अतिशय उत्कृष्ट एक्झाम्पल दिलं की शेवटच्या एका महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही CET साठी 170, 180, 190 अशा प्रकारचे मार्क्स मिळवू शकता. आता आयुष्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही करताना ते म्हणजे मेटिक्युलस प्लॅन. जपानमध्ये असं म्हटलं जातं की 9 hours ऑफ प्लॅनिंग अँड 1 hour ऑफ एक्झिक्युशन. जर तुम्ही प्लॅनिंग उत्कृष्ट केलं की या 2 वर्षामध्ये मला करायचं काय आहे, कसं करायचंय, ते प्लॅनिंग चांगलं झालं की मग आपल्या एक्झिक्युशनला गती येते आणि मग एक्झिक्युशन एकदा झालं की सक्सेस इज डेफिनेट. त्यामुळे एक्सलंट प्लॅनिंग, excellent execution will definitely lead to success. That's the most important point. आता शाळेचा पोर्शन कंप्लीट होतो. का होतो? कारण त्याचं प्लॅनिंग असतं. प्रत्येक दिवशी किती तास होणार आहे, किती टीचर काय घेणार आहे, एक्झाम कधी असणार आहे, सगळं त्यांचं अॅन्युअल प्लॅन रेडी. परंतु विद्यार्थ्यांना ती सवय नसते स्वतःचं प्लॅनिंग असतं. शाळा आणि कॉलेज बरोबर जे प्लॅनिंग असतं ते चालू असतं, परंतु माझं स्वतःचं सक्सेस मला मिळवायचं आहे तर माझं वैयक्तिक प्लॅनिंग कसं असावं हे सर्वात महत्वाचं आहे.
तर जेव्हा जेव्हा एखादी एक्झाम आपण अपिअर करणार असतो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नो द एंड फर्स्ट. जो पेपर आपल्याला द्यायचा आहे 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, 1 महिन्याने, 2 महिन्याने, 2 वर्षानंतर, तो पेपर आधी बघायचा. किती लोकांनी सीईटीचा फायनल पेपर बघितलाय पूर्ण? रेज द हँड. फायनल सीईटीचा पेपर बघितलाय की जो आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे पॅटर्न आलेला पेपर तो नंतर येणार. सर्वात महत्वाचं म्हणजे फायनल पेपर. ज्यांना नीट द्यायचे ते नीटचा पेपर दिसतो कसा, ज्यांना जेई द्यायचे जेईचा पेपर कसा दिसतो. तर हा जो एंड आहे तो पहिल्यांदा बघायचा. मी माझ्या मुलीचं मी एक्झाम्पल देतो. तिला असे 92-93% वगैरे असायचे 9वी पर्यंत, आणि वर्गामध्ये 5व्या-6व्या नंबरला कायम असायचे. आम्ही काय तिला फोर्स करायचो नाही, जो अभ्यास असेल तो कर आणि चालू. आणि एकदा जेव्हा 10वीला आली आणि 10वीला असंच पोर्शन संपला सप्टेंबरमध्ये वगैरे, आणि ऑक्टोबरमध्ये टीचरने एक परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत तिला फार कमी मार्क मिळाले. तर ती म्हणायला लागली आयुष्यात एवढे कमी मार्क्स नाही मिळाले. 80 पैकी तिला एकदम काहीतरी 40 मिळाले. नॉर्मली तिला 80 पैकी 70+ असे मिळाले. तर मग मी म्हटलं की आपण वेगळा विचार करू. म्हटलं तुझा सर्वात कठीण पेपर कुठला आहे? तर ती म्हणाली जॉग्राफी. म्हटलं ठीक आहे, जॉग्राफीचा पेपर काढ जो फायनल 10वीला येणार आहे. मग जॉग्राफीचा पेपर बघितला. छोटे आन्सर्स काय, मोठे आन्सर्स काय, टोपोग्राफी काय, असा सगळा तो अभ्यास केला. तिलाही कळलं की बाबा काय काय तयारी करायला लागेल. आणि तिला म्हटलं पुढचे 15 दिवस क्लास किंवा शाळा काही चालू असेल, तुझं ते जॉग्राफीचा अभ्यास करायचा. 15 दिवस जॉग्राफी दे, जणांना अभ्यास करायचा जॉग्राफीचा. पूर्ण जॉग्राफी संपवून टाकायचं. आणि असं ऑक्टोबरमध्ये 15 दिवस. मग ती म्हणाली अजून झालं नाही. म्हटलं 3 दिवस एक्स्ट्रा घे. 18 दिवसामध्ये तिने पूर्ण जॉग्राफी कम्प्लीट केलं. तिच्या मैत्रिणी म्हणायच्या तू काय जॉग्राफी का वाचतेस, PhD करायची आहे जॉग्राफी. तर 18 दिवस जॉग्राफी करून तिला पेपर दिला आणि त्या पेपरमध्ये तिला 78 मिळाले. ही ऑक्टोबरची गोष्ट आहे. आता कसं झालं की ज्या कठीण जो सब्जेक्ट होता त्याच्यामध्ये जर 78 मिळाले तर तिचा कॉन्फिडन्स वाढला. मग पुढच्या 15 दिवसात आणखीन एक सब्जेक्ट, पुढच्या 15 आणखीन एक सब्जेक्ट, असं करत करत ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये तिचे 6 सब्जेक्ट चांगले तयार झालेले होते. आणि त्यामुळे नंतर झालेल्या प्रिलिमला ती एकदम कॉन्फिडेंटली गेली आणि आयुष्यात पहिल्यांदा ती त्या शाळेमध्ये, त्या क्लासमध्ये आणि पूर्ण गोरेगावमध्ये 98% मार्क्स मिळून पहिली आली. तर तिला एक गोष्ट शिकवली की पहिल्यांदा पेपर बघायचा, फायनल पेपर कसा येणार आहे, आणि त्या पेपरचा अभ्यास करायचा आणि त्या अनुषंगाने तयारी करायची. त्यामुळे एखादी परीक्षा आपण देतो त्या परीक्षेचा सिलेबस काय आहे, किती चॅप्टर्स आहेत, कुठल्या प्रकारचा एक्झाम पॅटर्न आहे, MCQ आहे, नॉन MCQ आहे, नेगेटिव्ह मार्किंग आहे, पॉझिटिव्ह मार्किंग आहे, या सगळ्या गोष्टीचा पहिल्यांदा स्टडी करायचा. आणि ही गोष्ट कायम कधीतरी बदलतच. म्हणजे आपण एक कॉन्फिडन्स देतो बाबा सीईटी मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, मग नीट मध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे किंवा जेई मध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे. या सगळ्या गोष्टी स्टडी केला की आपल्याला फायदा होतो. आणि किती पोर्शन आहे, म्हणजे इथे आता मी नीट आणि जेईचा दिलेला आहे. ऑलमोस्ट 82 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि पूर्वी माझ्या मुलीच्या वेळेला 98 चॅप्टर होते. 30 फिजिक्स, 30 केमिस्ट्री आणि 38 बायोलॉजी. परंतु या कोविड काळानंतर त्यांनी चॅप्टर कमी केले आणि चॅप्टर कमी केल्यामुळे काय झालं, स्कोअर वाढला. माझ्या मुलीच्या वेळेला 700 मार्क्स मिळवणारा एखाद दुसरा असायचा चुकून नीटला. परंतु आता काय झालं की 98चे 82 चॅप्टर केल्यामुळे पोर्शन लवकर संपतो, रिव्हिजन चांगली होते आणि बऱ्याच मुलांना 720, 710 असे मार्क्स मिळायला लागलेले आहेत. आता चॅप्टर हा सर्वात महत्वाचा आहे, कारण त्या चॅप्टरवर प्रश्न येणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तयारी करता तेव्हा चॅप्टरचा चांगला अभ्यास झाला पाहिजे. नीट आणि जेईची मुलं इथे कमी आहेत कारण ज्यांनी रेस केलेला होता, पण तुमच्याकडे चान्स असेल तर तुम्ही डेफिनेटली नीट आणि जेईला बसा. कारण तुमचं IIT आणि इंजिनिअरिंग याच्यामध्ये तफावत आहे. त्यामुळे BSc इंजिनिअरिंग आणि IIT याच्यावर तफावत आहे. तुमची एंट्री पॉईंटच बदलून जाईल आणि मग त्याच्यानंतर तुमचा सक्सेस पॅकेज याच्यामध्ये जमीन असणारा फरक तुम्हाला पुढे दिसून येईल. आता जेव्हा आपण नीट किंवा जेई या परीक्षा बघतो, नीट परीक्षेमध्ये काय 180 प्रश्न असतात आणि 180 आणि त्यात 82 चॅप्टर्स आहेत. त्यामुळे प्रत्येक चॅप्टर हा 2 किंवा 3 प्रश्न देऊन जातात. 82 चॅप्टर्स 180 क्वेश्चन.
जेई मध्ये काय 75 चॅप्टर्स, सॉरी 75 क्वेश्चन, चॅप्टर 82 आहे. त्यामुळे जेई मध्ये एक चॅप्टर एक क्वेश्चन, 4 मार्क्स. मग आता केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर असेल तर त्या केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरमध्ये नीटला तुम्हाला 8 किंवा 12 मार्क्सचे प्रश्न येणार फायनलला. आणि केमिकल बॉन्डिंग जेई साठी 4 मार्काचे एक प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे जर मला केमिकल बॉन्डिंग आला नाही, मग इथे आता तुम्ही ह्याला टाकू शकत नाही की बाबा मी 10 चॅप्टर सोडून दिले, असं करू शकत नाही. कारण काय प्रत्येक चॅप्टरला 4 मार्क आहेत, 8 मार्क आहेत, 12 मार्क. आणि जे 82 चॅप्टर्स आहेत ते 82 चॅप्टर करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही करणार, 11वी जर तुम्ही केमिकल बॉन्डिंग शिकत असाल तर ते केमिकल बॉन्डिंग त्यावेळेला त्या एका महिन्यामध्ये कम्प्लीट झालंच पाहिजे. याला म्हणतात चॅप्टर प्रिपरेशन. की आता चॅप्टर प्रिपरेशन कशी करायची, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. ते म्हणजे टीचर थिअरी शिकवतात, त्या चॅप्टरचे एक 8 सब टॉपिक असतात, त्या सब टॉपिकची थिअरी सगळी शिकवतात. मग त्या एकेका सब टॉपिकवर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, 50-50 MCQ सब टॉपिक. तर 50 × 8 400 MCQs. ते MCQ जेव्हा आपण सोडवायला लागतो तेव्हा आपल्याला समजतं की थिअरी मला समजली नाहीये. मग परत तुम्ही डाऊट विचारणार टीचर्सना, थिअरी क्लिअर करून घेणार आणि परत MCQ सॉल्व्ह करणार. असं करत करत तो चॅप्टर कम्प्लीट होतो आणि सर्वात शेवटी त्या चॅप्टरची टेस्ट द्यावी. आणि त्या टेस्टला तुम्हाला चॅप्टरचा जर कॅपॅसिटन्सचा चॅप्टर असेल, त्या कॅपॅसिटन्सचा चॅप्टर जर होत असेल, त्या कॅपॅसिटन्सच्या चॅप्टरच्या वेळेला तुम्हाला मॉक टेस्टला किती मार्क्स मिळतात त्याच्या उद्देशाने तुम्हाला तो चॅप्टर झालाय की नाही ही गोष्ट लक्षात आहे. तर नॉर्मली फार महत्वाचं म्हणजे डाऊट सॉल्व्हिंग. आता या मुलीने सांगितलं की बरेचसे डाऊट्स टीचर क्लिअर करतात, परंतु विद्यार्थ्यांनी डाऊट्स विचारले पाहिजे. आता गेल्या 7 दिवसांमध्ये तुम्ही टीचर्सना 5 डाऊट्स विचारले, ज्याने विचारले त्यांनी हात वर करा. गेल्या 7 दिवसात 5 डाऊट्स विचारले टीचरना. रेज द हँड्स. अरे बिंदास करा, काय नाही, टीचर बघणार नाही मागे, कारण मीच बघतोय. चला टीचर, तुम्ही ऍटलिस्ट टीचरना एक डाऊट विचारला गेल्या आठवड्यामध्ये, त्याने हात वर करा. टीचरला एक डाऊट विचारला. कदाचित स्टुडंट घाबरत असतील, परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की डाऊट्स विचारल्याशिवाय आपली क्लॅरिटी होणार नाही. एखाद्या चॅप्टरची क्लॅरिटी जर आपल्याला करायची असेल तर त्या चॅप्टरच्या क्लॅरिटीसाठी डाऊट विचारणे फार आवश्यक आहे. जर तुम्हाला डाऊट आले नाहीत तर तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजे, आणि जर तुम्हाला मार्क्स मिळत नसतील याचा तुमच्या मनात डाऊट आहे. जसं मी सांगितलं तसं प्रत्येक चॅप्टरचे 400 ते 600 MCQ सोडवले पाहिजे. त्याच्यातले 3 MCQ फायनल एक्झामला येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो चॅप्टर मला येतोय याचा अर्थ त्या मॉक टेस्टला मला 90% मार्क मिळालेले आहेत. ज्या मॉक टेस्टला तुम्हाला 90% मार्क्स नाहीये त्याचा अर्थ तो चॅप्टर तुम्हाला येत नाही. 50% मिळाले तर तो चॅप्टर ऍव्हरेज आहे तुमचा, आणि तुम्हाला 20% मिळाले असेल तर चॅप्टर पुअर आहे. तर कॅपॅसिटन्स हा चॅप्टर तुम्हाला गुड असेल तर 90% मार्क्स पाहिजेत, ऍव्हरेज असेल तर 60-70% मार्क्स पाहिजेत, आणि पुअर असेल तर 30%-40% मार्क्स पाहिजे. आणि हे फार महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला 90% मार्क्स मिळत नसतील त्या चॅप्टरला, याचा अर्थ त्या चॅप्टरवर तुम्हाला डाऊट्स आहेत, आणि त्या डाऊट्स आहेत ते टीचरकडनं सॉल्व्ह करून घेणं हे कर्तव्य टीचरचं नाही आहे, विद्यार्थ्याचं आहे. कारण परीक्षा विद्यार्थ्याला द्यायची. राईट. सो चॅप्टर प्रिपरेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. आता जसं मी सांगितलं त्यावेळेला मालवण सारख्या ठिकाणावरनं फिजिक्स केमिस्ट्रीला घेऊन मार्क्स मिळून मी KM ला ऍडमिशन घेतली, आणि मला त्यावेळेला चौथा मॅथमॅटिक्सला मी ठेवलेला, आणि मॅथमॅटिक्समध्ये मला 98 होते. तर ऍक्च्युली मी विजयला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनला गेलो, तिथे अर्ज भरला, तिथे मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची सीट मिळाली, परंतु 15 दिवसामध्ये हॉस्टेल फी भरायची होती आणि त्यांची फी भरायची होती. तर त्या उद्देशाने मी ते विड्रॉ केली आणि KM ला मेडिकलमध्ये ऍडमिशन घेतली. हे झालं 1991 ची स्टोरी. आणि एक्झॅक्टली 2020 मध्ये कोविडच्या काळामध्ये माझ्या मुलीने जसं सांगितलं तसं 663 त्यावेळेला नीटला मिळवून गोरेगावमध्ये पहिली आली, आणि तिने नीटला GS मेडिकल KM मध्ये ऍडमिशन घेतली.
तर तिने चौथा विषय तिनेही मॅथ्स ठेवलेला, कारण तिला मॅथ्स आवडायचं. 10वीला तिला 100 पैकी 100 होते, तर तिने मॅथ्सचाही थोडा अभ्यास केलेला. तर तिने जेई मेन्सला दिलेली, नाही तयारी नाही केलेली, पण तू जेई मेन्स एक्झामला बसवलं जानेवारीला. त्याचा ॲडव्हान्टेज काय झाला, ती गेली त्या एक्झाममध्ये, तिने फिजिक्स सोडवलं, सगळं केमिस्ट्री सोडवलं. परंतु इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तिने मॅथमॅटिक्सची फक्त 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. मॅथमॅटिक्सचे 25 पैकी 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, फिजिक्स सोडवलं आणि केमिस्ट्री सोडवलं. आणि तिने जेई मेन्सला क्लिअर केली, 94% मार्क्स मिळवले. याचा अर्थ जर तुमची जी तयारी असेल ती चांगली असेल तरी तुम्हाला जेई मेन्स क्लिअर करता येते. आता सर्वात महत्वाची गोष्ट, 11वी आणि 12वी 2 वर्ष आहेत. नीट सारख्या परीक्षांना ऑलमोस्ट गेल्या वर्षी 22 लाख मुलं बसलेली आणि जेईला ऑलमोस्ट 10 ते 12 लाख मुलं बसलेली. तर या सगळी मुलं जी आहेत, मुंबईची मुलं आहेत, कोटाची आहेत, चेन्नईची आहेत, लातूरची मुलं आहेत, बारामतीची मुलं आहेत, दिल्लीची आहेत, या सगळ्या लोकांना मुलांना एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे टाइम. बरोबर आहे ना? कर्जतच्या मुलांसाठी 24 तास आणि मुंबईच्या मुलांसाठी 28 तास असं नाही, किंवा कोटाच्या मुलांसाठी 28 तास असं नाहीये. तर टाइम इज सेम. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट हाऊ मच टाइम वी यूज. कारण टाइम हा सर्वात महत्वाचा प्रेशर रिसोर्स आहे. प्रत्येक मुलाकडे 24 तास आहेत. त्या 24 तासामध्ये 6 तासाची झोप. इथे लोक 6 पेक्षा जास्त झोपतात, तशी गरज नाहीये. किंवा माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा लहान मुलं तुम्ही बघितली 12 तास झोपतात, कारण त्या झोपेमध्ये त्यांच्या ब्रेनची वाढ होते. आणि मग जसं आपण मोठे व्हायला लागतो ना, तसं काय होतं की ते आवर्स कमी होत जातात. आणि वयाच्या 17व्या वर्षी, 16व्या वर्षी, 18व्या वर्षी 6 तास सफिशियंट झोप. बाकी तुम्हाला इथे जेवण खाण असेल, बाकीच्या आंघोळ वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये 2 तास गेले. तुम्ही थोडा मध्ये मध्ये ब्रेकसाठी 15-15 मिनिटाचा ब्रेक केलात, 1 तास. प्रत्येक विद्यार्थ्याकडे 15 तास आहेत. मग त्या 15 तासामध्ये शाळा आली, क्लास आला, स्वतःचा स्टडी आला, एक्झाम झाल्या, सगळ्या गोष्टी आल्या. तर याला म्हणतात टाइम. तर या 15 तासामधले किती तास आपण वापरतो? कारण परीक्षा आपल्याला स्वतःला द्यायची, शिक्षकाला परीक्षा द्यायची नाही, शिक्षक फक्त कोचिंग करणार आहेत. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऍटलिस्ट मिनिमम 12 तास तरी टाकले पाहिजे. डे 1 पासून, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मिनिमम 12 तास. 12चे 12.5 केले खूपच छान, 12चे 13 केले फारच छान. कारण एक लक्षात घ्या की 1 तास एक्स्ट्रा करणं 2 वर्ष म्हणजे 700 तास तुम्ही एक्स्ट्रा करता. आणि या 700 तासाचा कुठे ना कुठेतरी फायदा होणार आहे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ फुकट घालवायचा नाही. आणि जर तुम्हाला 12 तासापेक्षा जास्त वेळ मिळवायचा असेल तर देयर इज समथिंग कॉल्ड एज 5 AM क्लब. सकाळी 5 वाजता उठायचं. आता सकाळी 5 वाजता उठल्यानंतर होतं तसं आपल्याकडे भरपूर दिवसाचे तास बाकी असतात. किती लोक उठतात 5 वाजता? ओके, फार कमी आहे, परंतु ते सगळेजण माझ्या 5 AM क्लबचे मेंबर आहेत. कारण 11वी 12वी असताना मी 5 वाजता उठायचो. आणि माझी आई एवढी होती की तिने गजर लावायची, 5चा गजर लावायची आणि गॅसवर चहा ठेवायची आणि फक्त म्हणायची महेश चहा ठेवलाय. एकच वाक्य, महेश चहा ठेवलाय. महेश चहा ठेवल्यावर मी लगेच उठायचो आणि इकडे चहाच्या बदलाला उभं राहायचो. तर माझं वैशिष्ट्य म्हणजे त्या 2 वर्षामध्ये कधीही चहा मी उतू दिला नाही. मी शार्पली उठून लगेच चहाकडे जाऊन उभं राहायचो आणि गात चहाचं. आता माझा मी स्वतः जरा, माझ्या आई थोडी स्ट्रिक्ट होती, परंतु मी जरा असा लिनियंट आहे. त्यामुळे माझ्या मुलीच्या बाबतीत मी काय करायचो तर मी 4:50 गजर लावायचो सकाळी 10 मिनिटं आधी आणि चहावर ठेवायचो आणि 4:50 ते 5 मध्ये तिला उठवायचो. आणि ती उठून अभ्यासाला बसली की तिला चहा द्यायचो आणि 5:15 झोपायचो. आणि असं मी 2 वर्ष केलं. कारण एखादी अचिव्हमेंट करायची असेल त्यात फॅमिली गोल्स आर इम्पॉर्टंट. पॅरेंट्सचं कंट्रीब्युशन स्ट्रॉंगली आहे. आज पॅरेंट नसतील, परंतु जी मुलं आहेत त्यांनी घरी जाऊन सांगा मुलांना. आता काही मुलं म्हणतात आम्ही रात्री 1 वाजतापर्यंत अभ्यास करतो, चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. परंतु बायोलॉजीचा क्लॉक आहे तो दिवसभर सिम्पॅथेटिक टोन इज मोर दॅन पॅरासिम्पॅथेटिक आणि रात्री पॅरासिम्पॅथेटिक टोन इज मोर दॅन सिम्पॅथेटिक.
त्यामुळे सकाळच्या टोनला थोडंसं ब्लड प्रेशर जास्त, हार्ट रेट, एनर्जी, स्वेटिंग, आणि आय एम अ हाय स्वेटिंग पर्सन, त्यामुळे मला थोडं जरी काहीतरी असलं तर स्वेटिंग. सिम्पॅथेटिक टोन इज मोर. पॅरासिम्पॅथेटिक म्हणजे कसं की थोडा रिलॅक्स आहे, पीस आहे, थोडं हार्ट रेट छोटा आहे. आता रात्री कसं होतं, रात्री 10 वाजता तुम्ही अभ्यास करायला बसलात, एखादी कॉफी प्यायली आणि प्रेशर द्यायला लागलात की यू आर चेंजिंग पॅरासिम्पॅथेटिक टू सिम्पॅथेटिक. आणि त्या चेंजिंग प्रोसेसमध्ये काय होतं की अभ्यास तेवढा तीव्रतेने होतो. सकाळी 5 ते 7 2 तासाचा अभ्यास हा रात्रीच्या 8 ते 12 4 तासा एवढा असतो. आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही माइंड फ्रेश असतात, बॉडी रिलॅक्स झालेली असते, त्यामुळे ऊर्जा असते नवीन प्रकारची, ग्रास्पिंग फास्ट होतं, फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. आता महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे वेळ फुकट घालवायचा नाही, कारण ही 2 वर्ष तुमच्या आयुष्याची 40 वर्ष घडवणार आहेत. ही 2 वर्ष आयुष्याची 40 वर्ष घडवणार आहेत. त्यामुळे या 2 वर्षामधला प्रत्येक क्षण हा फार महत्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्ही मोबाईलमध्ये जास्त गुंतून राहिलात, इन्स्टा असेल, सोशल मीडिया, चॅटिंग, ईमेल, कारण ही गर्दा आता वाढत जाते. तर मध्ये मी एक सर्वे घेतला, मुलांना विचारलेलं तर 1 तासापेक्षा जास्त म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त 2 तास 3 तास, तर काही काही लोक 3 तास मोबाईल, 3 तास ॲडिशनल मोबाईल अपार्ट फ्रॉम स्टडीज. दॅट मीन्स यू आर वेस्टिंग युअर टाइम. त्या 2 वर्षामध्ये काही बर्थडे पार्टीज असतील, कोणाचं लग्न असेल, समारंभ. ना पूर्वीच्या काही लग्न आहे एका 4 तासात संपायचं, आज आता लग्न 3-3 दिवस चालतं. तो मेहंदी सेरेमनी असेल, आणि आता कसं आहे की या लग्नामध्ये 3 दिवस घालवणं, तुम्ही त्या 3 दिवस भरून काढू शकत नाही. आता माझी सोसायटी 100 फ्लॅट्स आहेत. आता माझ्या मुलीच्या 10-15 मैत्रिणी आहेत. या सगळ्यांचे वाढदिवस येणार की नाही त्या, कारण वाढदिवस दरवर्षीच येतात. मग आपण केक कापायला म्हणून गेलो तर ते 4 वाजल्यापासून केक कापणं आणि मग नंतर सगळं 10-11 पर्यंत चालतं. तर मुलीला असं सांगितलेलं होतं की या 11वी-12वीच्या काळामध्ये 8 वाजता जर केक कापायचा असेल तर मैत्रीला सांगायचं की जस्ट इन्फॉर्म कर. 7:45ला घरी जायचं, केक कापेपर्यंत थांबायचं, केक खायचा, गिफ्ट द्यायची, रिटर्न गिफ्ट घ्यायची आणि परत द्यायचं. नाही, ज्या बर्थडेसाठी आपण पूर्वी 4 तास टाकायचो तिथे 11वी-12वीमध्ये अर्धा तास टाक. त्यामुळे 3.5 तास आपले वाचले. तर ही गोष्ट फार महत्वाची आहे. जर तुम्ही 10 बर्थडेमध्ये 3.5 तास वाचवले तर 40-50 तास तुम्ही वाचवलं. आणि माझी मुलगी आहे, खरोखरच त्या काळामध्ये कोविडचा काळ चालू झाला नव्हता, त्यामुळे एवढं मोबाईलची क्रांती नव्हती. तर माझ्या मुलीने, आता हे मॉडेल मिळतं की माहिती नाही, परंतु हे मॉडेल तिने 2 वर्ष वापरलं. राईट, कारण माझ्या मुलीसाठी टाळायला झालं पाहिजे. तुम्ही आज स्वप्नाचे विचार करू शकणार नाही, हे मॉडेल आपण वापरू शकतो. फक्त इन्कमिंग आणि आउटगोईंग. आणि माझ्या बायकोच्या मोबाईलवर काय क्लासचे मेसेज, कॉलेजचे मेसेज वगैरे सगळे घेतलेले होते आणि बायको पासन करायची. आता हे मोबाईल तिने सांगितलं की मीच वापरणार, हाच मोबाईल वापरणार. तेव्हा मी तिला सांगितलं होतं ज्या दिवशी नीटची एक्झाम होईल त्या दिवशी संध्याकाळी आपण फोनच्या गॅलरीमध्ये जाऊन तुला नवीन फोन घेऊन देणार, हायएस्ट रेट असलेलं. आणि त्याप्रमाणे तिने 2 वर्ष वापरल्यामुळे ज्या दिवशी नीटची एक्झाम झाली संध्याकाळी मी फोनच्या गॅलरीत तिला घेऊन गेलो आणि तिला चांगला मोबाईल तिथे घेऊन दिला. हे आता रिवॉर्ड द्यायला पाहिजे ना, फार इम्पॉर्टंट आहे. आता पुढची प्रोसेस जी महत्वाची आहे ती म्हणजे कॅलेंडरायझेशन. जसं आता मी म्हणालो की शाळेचा पोर्शन का कम्प्लीट होतो, कारण शाळेचं कॅलेंडर हे शाळा सुरू होण्यापूर्वीच रेडी असतं. टाइम टू टाइम सगळं रेडी असतं. कुठला तास, किती तास, कुठल्या चॅप्टरला किती वेळ, भूगोलचा तास कुठला, प्रत्येक एव्हरीथिंग कोण घेणार, असं सगळं रेडी असल्यामुळे तर आपण विद्यार्थी कॅलेंडरायझेशन बनवत नाही. परंतु जर तुम्हाला 11वी-12वीमध्ये सक्सेस मिळवायचं असेल, नीट जेई सारख्या एक्झाम्समध्ये, सीईटी मध्ये सक्सेस मिळवायचं असेल तर स्वतःचं कॅलेंडर केलं पाहिजे. आणि मी आणि माझी मुलगी बसून शनिवारी रात्री कॅलेंडर बनवायचं पुढच्या आठवड्यात. कशा प्रकारचं ते कॅलेंडर असतं याच्याकडे एक नमुना आहे. त्याच्या खाली 2 शब्द लिहिलेत, रिअलिस्टिक अँड अटेनेबल.
त्यामुळे कॅलेंडर असं बनवायचं की ते रिअलिटी पाहिजे, म्हणजे एकदम होय काहीतरी भरपूर लिहून ठेवायचं नाही की जे होणारच नाही, ते अटेनेबल पाहिजे. आता त्याचा जर पुढचा नमुना बघितला तर कसं भरलेलं असतं ते. तर आता या कॅलेंडरमध्ये क्लास टाकलेले आहेत, एक्झाम टाकलेली आहे, पेपर सॉल्विंग टाकलेलं आहे, डाऊट सॉल्विंग टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जे विषय मी करणार आहे म्हणजे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याने स्वतःचा कॅलेंडर बनवताना स्वतःचे जे 3 आहेत, पी ब्लॉक त्याच्यामध्ये घेतलेला आहे, ऑसिलेशन घेतलेलं आहे आणि बायोलॉजीचं रिडिंग घेतलेलं आहे एक चॅप्टरचं. अशा प्रकारे हे कॅलेंडर स्वतः बनवता आलं होतं. आणि मला वैयक्तिक कोणीही न सांगता लहानपणीपासून प्लॅनिंग करण्याची सवय होती. का? कारण मी शेवटच्या 1 महिन्यात अभ्यास करायचो. तर 1 महिन्यात अभ्यास करायचा असेल आणि सगळं जर संपवायचं असेल आणि तरी मी पहिला यायचो. आणि तो पहिला काय यायचो? कारण मी त्या 1 महिन्याचे कॅलेंडर बनवायचो. मग आज भूगोल 2 दिवसात संपवायचं आहे, मग इकडे भौतिकशास्त्र घ्यायचं, मग जीवशास्त्र घ्यायचं, असं करून आणि मग त्याच्यावर टिकमार करत जायचं. माझी बहीण आणि तो चुलत भाऊ माझ्याकडे आला, तू काय करतोस? म्हटलं काय नाही, माझं पद्धतशीर आहे. आणि त्यामुळे मला नेहमी पहिला नंबर यायचा शेवटचा 1 महिना अभ्यास करून. का? कारण प्लॅनिंग चांगलं असायचं, ते पोर्शन संपवायचाच परीक्षेच्या आधी, राईट. आता ह्याच्या पुढची गोष्ट, विनोबा भावेंचं आता नाव घेतलं तर हे सुद्धा विनोबा भावेंचं वाक्य आहे, इज दॅट वी कॅनॉट फ्लाय न्यू वॉर्स बाय ओल्ड वेपन्स. आता लढाई कोणामध्ये चालू आहे? रशिया आणि युक्रेनमध्ये लढाई चालू आहे, बरोबर. आपण शिवाजी महाराजांना मानतो कारण शिवाजी महाराजांनी त्यांच्या थोड्या कालावधीत सुद्धा विचार केला की पुढची येणारे वेपन्स काय आहेत. पुढे आपल्यावर जर हवाई हल्ला होऊ शकतो किंवा आपल्या वेगवेगळ्या किल्ले बांधले कारण जल ह्याच्यातनं आपल्याकडे आक्रमण होऊ नये, तर पुढची वेपन्स काय आहेत ही फार इम्पॉर्टंट आहे. आज आता रशिया आणि युक्रेनचं जे वॉर आहे ते वेगळ्या धर्तीवर आहे. बायोलॉजिकल वॉर असेल, ड्रोनचं वॉर असेल, हे आपण 50 वर्षापूर्वी बघितलं नव्हतं. त्यामुळे आपण जेव्हा या नवीन परीक्षांना बसतो, 10वी पर्यंत तुमचं टेक्निक चांगलं होतं, 10वी पर्यंत. 11वी पर्यंत टेक्निक वेगळं. आणि त्याचं क्लासिकल जर एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर हा खेळाडू कोण आहे? खेळाडू सूर्यकुमार यादव, राईट. हा एक त्याचा शॉट आहे, हा शॉट. आता आमचे सुनील गावस्कर मांजरेकर वगैरे बॅटिंग करायचे, त्याने आयुष्यात विचारही केला नसेल की आपण विकेट किपरच्या डोक्यावरनं शॉट मारू शकतो. याला म्हणतात न्यू टेक्निक्स. काय प्लेअर म्हणतात याला प्लेअरला काय म्हणतात? याला सूर्याला एक नाव आहे ना, 360 डिग्रीज प्लेअर. 360 दॅट म्हणजे तो कुठल्याही 360 डिग्रीज मध्ये शॉट मारू शकतो, राईट. अदरवाईज पुरी स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, स्वीप एवढंच इथे. आणि त्यामुळे काय झालं की त्याने जी कौशल्य आहे ती स्वतःहून विकसित केली आणि त्यामुळे त्याला 45 मॅचेस खेळून इंडियाचा कॅप्टन बनवला. फक्त 45 2020 नंतर कॅप्टन झाला इंडियाचा. अदरवाईज 4-4, 5-5 वर्ष विराट कोहलीला कॅप्टन व्हायला, रोहित शर्माला कॅप्टन व्हायला, पूर्वी कपिलला 5 वर्ष 6 वर्षांनी कॅप्टन झाला. परंतु आज याने 45 मॅचेस खेळून तो कॅप्टन झाला इंडियाचा. का? कारण त्याने हे सगळी नवीन कौशल्य डेव्हलप केली आणि तो श्रेष्ठ दर्जाचा 2020 फलंदाज झाला. तर आता नवीन कौशल्य म्हणजे काय? आपण कसं शिकतो? आपण व्हॉट आर द लर्निंग टेक्निक्स? सो देयर आर 3 टाइप्स ऑफ लर्निंग टेक्निक्स. वन इज कॉल्ड एज व्हिज्युअल, अनदर इज कॉल्ड एज ऑडिटरी अँड द थर्ड इज कॉल्ड एज कायनेस्टिक. आपण बघतो इथे आता स्लाइड्स लावलेले आहेत, त्या स्लाइड्स तुम्ही बघताय. ऑडिटरी, मी काय बोलतोय ते ऐकताय. आणि कायनेस्थेटिक, जर काही मुलांनी नोट्स बनवायला घेतल्या असत्या हातात तर ते झालं असतं कायनेस्थेटिक्स. तर या 3 टेक्निक्स फार महत्वाच्या आहेत. याचं कारण म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा 1 मिनिटात जर सोडवायचा असेल तर पहिल्या 10 सेकंदामध्ये तुम्हाला फॉर्म्युला आठवलाच पाहिजे. पहिल्या 10 सेकंदामध्ये इक्वेशन आठवलंच पाहिजे, तरच तुम्ही 1 मिनिटात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आणि 10 सेकंदात जर तुम्हाला आठवायचं असेल तर ती मेमरी एवढी स्ट्रॉंग क्रिएट करायला लागेल, खूप स्ट्रॉंग मेमरी करायला लागते त्याच्यासाठी. आतापर्यंत 12 विचारलं असं नाही की आता मला पंतप्रधान होणार निबंध, तुम्ही निबंध लिहिला मला पंतप्रधान व्हायचं, हा विचार करतोय मग लिहायला सुरू करतोय 15-20 मिनिटात
ती टेक्निक काय कामाची नाही आहे त्याला. ह्याला एका मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, 10 सेकंदात फॉर्म्युला आठवलाच पाहिजे. नाही आठवला गेला पुढे. तर पहिलं जे टेक्निक आहे ते म्हणजे व्हिज्युअल. आता प्रत्येक विद्यार्थी इथे जो आहे त्याच्यामध्ये 3 टेक्निक असतात. तुम्ही व्हिज्युअल लर्निंग करता, काही म्हणतात की मला शिक्षकाने सांगितलं तर माझ्या लक्षात राहतं, काही जण म्हणतात की जेव्हा प्रॅक्टिस करते तेव्हा लक्षात राहतं. प्रत्येकाचं टेक्निक वेगळं आहे. प्रत्येकाकडे 3 टेक्निक्स आहेत, परंतु एक टेक्निक जास्त असतं. व्हिज्युअल लर्नर्स, ऑडिटरी लर्नर्स, कायनेस्थेटिक लर्नर्स. आता व्हिज्युअल याचा अर्थ काय? ज्यांना बघितल्यावर वाचल्यावर कळतं त्याने हायलाईटचा वापर करायचा. पिंक हायलायटर वापरला, येलो हायलायटरने स्टार मार्क केला पुस्तकामध्ये, नोट्समध्ये. कारण तुमचं ग्रास्पिंग कलरचं चांगलं आहे. व्हिज्युअल बघितल्या समजतं. डायग्रामला मार्क करायचं, हायलाईट करायचं, घरामध्ये असं लिहून ठेवायचं. त्यामुळे जाता येता बघितलं की तुम्हाला लक्षात राहणार. व्हिडिओ क्लिप्स बघायचा, चार्ट्स बनवायचे. धिस इज कॉल्ड एज व्हिज्युअल लर्निंग. ज्यांचं व्हिज्युअल चांगलं असेल त्यांनी या नवीन टेक्निक्स वापरायच्या सूर्यासारखे. कारण नवीन स्पर्धा आहे, एमसीक्यूची स्पर्धा आहे. आता दुसरं जे आहे ते ऑडिटरी. शिक्षकांनी शिकवलेलं ऐकणं, व्हिडिओ ऐकणं. आणि ज्याला आणखीन ऑडिटरी टेक्निक करायची असेल तर ती लहानपणापासून मी केलेली आहे. माझ्या बालवडमध्ये अंधशाळा होती, अंधशाळा. आणि माझ्या वर्गामध्ये 3 अंध विद्यार्थी होते. आणि मी मॉनिटर असल्यामुळे बऱ्याचदा काय व्हायचं, या अंध विद्यार्थी मला प्रॉब्लेम झाले. ते म्हणतात की आता शिक्षकाने शिकवलं परंतु आमच्या लक्षात कसं राहणार 1 वर्ष. त्यांचा प्रॉब्लेम काय अंध विद्यार्थ्यांचा, त्यांना दिसतात नाही, म्हणजे व्हिज्युअल मेमरी 0. कायनेस्थेटिक, ती ब्रेल लिपी एवढी स्ट्रॉंग नाही आहे की जे कायम ते जास्त लिहू शकतात. त्यामुळे त्यांचं कायनेस्थेटिक गेलं. त्यांच्याकडे एकच मेमरी आहे. कुठली? ऑडिटरी, ऐकायचं. तर मग मी त्यांना म्हणलं ठीक आहे तुमचा हा प्रॉब्लेम आहे. आणि त्या काळात नवीन नवीन टेप रेकॉर्डर आले. तर त्या अंधशाळेतल्या त्या हेडला म्हटलं की तुम्ही एक टेप रेकॉर्डर विकत घ्या. तर त्यांनी पैसे गोळा करून टेप रेकॉर्ड विकत घेतला. आणि मी रविवारी त्यांच्याकडे जायचो आणि रविवारी मी कविता वाचून दाखवायचो, गाईड्सची प्रिन्सिपल हे वाचायचो, धडे वाचायचो. आणि ते सगळं टेप करून घ्यायचे ते विद्यार्थी. आणि जेव्हा परीक्षा ऐकेल तेव्हा ते ऑडिओ टेप्स ऐकत राहायचे. तर अशा प्रकारे ते ऑडिटरी त्याला कामाला यायचं. तर ज्यांचं ऑडिटरी चांगलं असेल, केमिस्ट्रीचे 500 फॉर्म्युला रिॲक्शन्स आहेत, ते सगळ्या फटाफट जोरजोरात बोलायच्या आणि टेप करून घ्यायच्या. आणि कधी कधी कंटाळा तर एकदम 500 ऐकायचं. ऑडिटरी. अँड द नेक्स्ट इज कायनेस्थेटिक. कायनेस्थेटिक म्हणजे प्रॅक्टिस करायचं, लिहायचं, वारंवार लिहिण्याची प्रॅक्टिस करायची. काही निमोनिक बनवायची, ती निमोनिक मधनं पाठ करायचं. नोट्स बनवायच्या, प्रत्येक 2 पानाला नोट्स लावायच्या स्टॅपल करून. म्हणजे 2 पानाची समरी एका नोट्समध्ये. त्याचा ॲडव्हान्टेज रिव्हिजनच्या वेळेला 500 पानाचं पुस्तक रिवाइज करण्याची गरज नाही. जर तुम्ही नोट्स रिवाइज केल्या तर तुमचं फास्ट रिव्हिजन होणार. हे पुस्तक जे आहे ते सर्वात शेवटी खिळखिळ झालं पाहिजे. याचा अर्थ ते वापरलंय. करकरीत असेल तर वापरलं नाही. आणि चॅन्टिंग, रामो रामजेवणे सदा विजयते, रामम रमेशम भजे, रामेणा विहता निशाचरजमू, रामाय तस्मै नमः. अरे राम रक्षा मी वयाच्या 5व्या वर्षी पाठ केलेली होती. परंतु मेमरीमध्ये एवढी फिट बसलेली आहे. गेल्या 15 वर्षामध्ये रामरक्षा उडून सुद्धा बघितली नाही, पण ती मेमरी फिट आहे. कारण चॅन्टिंग जेवढं तुम्ही आपल्या याच्यामध्ये मराठीचे गाणं शब्द आहे त्याला आपण घोकमपट्टी करतो. काय प्रॉब्लेम आहे? मार्क्स मिळवण्याचे कारण. आणि घोकमपट्टी इज नथिंग बट यू आर रिपीटिंग एनिथिंग विच इज देअर. आयदर यू रिपीट, रीड, you repeat here or you repeat practice. There is a problem. And most important, 4th is discussion. आपल्या अभ्यासक्रमामध्ये असं झालेलं आहे की मी स्वतःच अभ्यास करणार, मी स्वतःच अभ्यास करणार. परंतु ही कोटाची सिस्टीम आहे किंवा पूर्वी लातूर पॅटर्न होता. सगळे 15-15, 20 मुलं एकत्र बसायचे, अभ्यास करायचे आणि 15 टिकून द्यायचे शीट्स, रँक्स. तर त्यामुळे जर तुम्हाला केमिकल बॉन्डिंग एका विद्यार्थ्याला कमी येते, त्याचा मित्र आहे, त्या मैत्रिणीने त्याला सांगितलं आणि दुसरा चॅप्टर तुम्ही कॅपॅसिटन्स तू सांगितलंस, आपापसात डिस्कशनने शेअर केल्याने नॉलेज वाढतं. एखादा एमसीक्यू कसा सोडवायचा एका मुलाला कळलेलं असतं, त्याने दुसऱ्याला शेअर केलं, दुसऱ्या एमसीक्यूचा पॅटर्न ह्याने त्याला शिकवला. सेल्फ. आणि या लर्निंग, एकमेकांच्या लर्निंग काय होतं, सगळ्या सीट्स तुम्ही या कॉलेजमध्ये 10च्या 10 मुलं मुंबईच्या मेडिकलमध्ये, 10च्या 10 मुलं मुंबई IIT, 10च्या 10 मुलं मुंबईच्या विद्यार्थी आहे भवन्स, अशा प्रकारे जाऊ
वाढवू शकतो. तर फार महत्वाची अशी गोष्ट आहे ती म्हणजे शेअरिंग, लर्निंग थ्रू शेअरिंग. आता माझ्या मुलीच्या बाबतीत हा वापरला गेलाय टेक्निक. कारण जेव्हा कोविडचा लॉकडाऊन लागला तेव्हा क्लासेस बंद पडले, कॉलेज बंद पडलं, प्रत्येक विद्यार्थी घरी, आई वडील सपोर्टिव्ह सिस्टीम नाही. मग त्यावेळेला तिच्या 4-5 मैत्रिणी, 1-2 मित्र, अशा 8 लोकांनी ग्रुप बनवला आणि त्यांनी काय केलं, ते ग्रुप बनवून संध्याकाळी 5 ते 6 गुगल मीट ठेवली. एका विद्यार्थ्याने बायोलॉजीचं पुस्तक उघडायचं, 7 मुलांनी उघडायची नाही आणि हा मुलगा त्यांना एकेका लाईनवर प्रश्न विचारत जाणार. असं करत करत पूर्ण बायोलॉजी चॅप्टर एका तासामध्ये रिवाइज करत. असं दररोज एक चॅप्टर करत त्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण एकमेकाला भेटत नव्हतो तेव्हा या गुगल मीट आणि डिस्कशनच्या सहाय्याने त्यांनी पूर्ण बायोलॉजी पुढच्या 30 दिवसामध्ये रिवाइज केली. आणि त्याचा फायदा असा झाला की त्या 8च्या 8 लोकांना, 4 लोकांना MBBS ला ऍडमिशन मुंबईमध्ये, दोघांना पुण्यामध्ये आणि दोघांनी डेंटिस्ट्री केली. 8च्या 8 लोकांचं आपलं आपलं करिअर त्यांनी केलं. आता पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे MCQ टेक्निक. मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवायचे कसे. आणि या 2 वर्षामध्ये एवढ्या टेक्निक्स आम्ही वापरल्या आणि त्यातनं मी एक स्वतःचं टेक्निक डेव्हलप केलं आणि दॅट टेक्निक इज कॉल्ड एज मॅस्टेक टेक्निक. मॅस्टेक स्टँड्स फॉर मेमरी, ॲक्युरसी, स्पीड, टाइम मॅनेजमेंट, एरर फ्री अँड कॉन्फिडन्स. आता मेमरीचा पार्ट ऑलरेडी आपण बघितला. हाऊ टू मेमराईज, व्हिज्युअल मेमरी, ऑडिटरी मेमरी अँड कायनेस्थेटिक मेमरी. तर मेमरी आपली स्ट्रॉंग करायची आणि त्यामुळे रिकलेक्शन फास्ट होणं. आता पुढची गोष्ट काय आहे MCQ मध्ये, ती ॲक्युरसी. आता ॲक्युरसीचा असा अर्थ की 4 उत्तर आहेत, त्या 4तनं 3वर येणं, 3तनं 2वर येणं आणि अल्टिमेटली 2तनं 1वर येणं. तर कधी कधी काय होतं, तुम्ही बायोलॉजीचा असा प्रश्न असतो, तुम्हाला येत असतो, बघितला तुम्ही 4वरनं 1वर येतात कारण तुम्हाला आन्सर माहिती असतो. तुम्हाला जेव्हा काही आन्सर माहिती नसेल तेव्हा तुम्ही 4तनं विचार करता, ठीक आहे हे नाही आहे डेफिनेटली, या 3तलं आहे. आणि मग तुम्ही सॉल्व्ह करायला सुरू करता. सॉल्व्ह केल्यानंतर लक्षात आलं, अरे हेच नाही आता या 2तलंच आहे. आणि मग अल्टिमेटली जेव्हा शेवटी तुम्ही येता तेव्हा हे आन्सर. दॅट इज कॉल्ड एज ॲक्युरसी. तरी ॲक्युरसी स्वतःला वाढवता आली. 4तनं क्विकली 3वर, 2वर आणि 1वर कसं आहे. अँड द प्रॅक्टिस ओनली विल हेल्प यू इन बिल्डिंग द ॲक्युरसी इन एनी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एक्झामिनेशन. द नेक्स्ट इज स्पीड. नीटला 180 प्रश्न आहेत आणि 180 मिनिटं आहेत. जेईला 75 प्रश्न आहेत, 180 मिनिटं आहेत. परंतु प्रत्येक प्रश्न हा सेम नाही आहे. एखादा प्रश्न 20 सेकंदात सोडवायचा, एखादा 1 मिनिटात सोडवायचा, एखाद्याला 2 मिनिटं लागतील, एखाद्याला 3 मिनिटं लागतील. दॅट इज कॉल्ड एज स्पीड अकॉर्डिंग टू द क्वालिटी ऑफ क्वेश्चन. इज द क्वेश्चन इझी, इज द क्वेश्चन मॉडरेटली डिफिकल्ट, और इज इट इज डिफिकल्ट, और इट इज अ सॉल्विंग नेचर. त्यामुळे बायोलॉजीचे प्रश्न जे आहेत त्याच्यासाठी 1 मिनिट घेऊन चालत नाही. बायोलॉजी प्रश्न फास्ट सोडवायला लागतात कारण ते जस्ट सेंटेन्सवर असतं. परंतु फिजिक्स आणि मॅथ्सला तुम्हाला सोडवायला लागतं. त्यामुळे तुम्हाला 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट त्या प्रश्नाला द्यायला लागतं. तर आता कशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट करायचं. तर नीटला जे कोणी सध्या विचार करतायत किंवा फ्युचरला तुम्हाला नीटमध्ये जर हे करायचं असेल तर बायोलॉजीचे 90 जे प्रश्न आहेत ते तुम्हाला 30 ते 40 मिनिटात सोडवायला लागतात. कारण बायोलॉजी 20 किंवा 30 सेकंदाच्या वर तुम्ही घेऊ शकत नाही. कारण बायोलॉजी इज फॅक्ट बेस्ड, येस ऑर नो, क्विकली. केमिस्ट्रीच्या 45 प्रश्नांना 45 मिनिटं, 1 मिनिट 1. आणि फिजिक्सच्या 45ला तुम्हाला जास्त वेळ द्यायला लागतो. तो ऑलमोस्ट 90 मिनिटं तरी तुम्हाला त्या फिजिक्स याला द्यायला लागतील कारण काय ना काही सॉल्व्ह करायचं असतं. तर हा पॅटर्न आहे तो नीटचा. त्यामुळे नीटचा जर तुम्ही फायनल एक्झाम द्याल त्या फायनल एक्झामच्या वेळेला असाच पॅटर्न असतो. बायोलॉजी सोडवायला घेतलं तर 30-40 मिनिटात सोडवायलाच पाहिजे. केमिस्ट्री सोडवायला घेतलं 25 मिनिटात आणि 90 मिनिटं फिजिक्स. तुम्ही जर जेई मेन सारखी एक्झाम देणार असाल तिथे 25 प्रश्न आहेत. तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्ससाठी केमिस्ट्रीसाठी 25ला 25, फिजिक्सला 25ला स्लाइटली 50 किंवा 50च्या वर 55-60 आणि मॅथ्सच्या 25 सोडवणं जास्त असतं त्यामुळे 60 किंवा 80 मिनिटं. तर अशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट असतं. पेपर कसा सोडवावा. पहिल्यांदा तुम्ही मॅथ्स, बायोलॉजी, आता नीटवाले बायोलॉजीने सुरू करतात, मग केमिस्ट्रीवर जातात, मग फिजिक्सवर जातात.
जेई मध्ये ज्यांना केमिस्ट्री इझी वाटतं ते केमिस्ट्रीने सुरू करतात, फिजिक्स मॅथ्स करतात. एखादा फार मॅथ्समध्ये स्ट्रॉंग असेल त्याने मॅथ्समध्ये सुरू करायचं, केमिस्ट्री फिजिक्स असं करायचं. अशा प्रकारे तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता एक एक सेक्शन, त्याला फार इम्पॉर्टंट असतं पॉईंट. दॅट इज कॉल्ड एज टाइम मॅनेजमेंट आणि एरर फ्री. कारण सीईटीला नाही आहे निगेटिव्ह मार्किंग, परंतु नीट आणि जेई आणि असंख्य असं तुम्हाला MBA ला जायचं असेल किंवा तुम्हाला आर्किटेक्चरला जायचं असेल तर असंख्य MCQ एक्झाममध्ये त्यांनी मुद्दामून निगेटिव्ह मार्क ठेवले. तर निगेटिव्ह मार्कचा इश्यू काय होता, तर जेई नीटला तुम्हाला +4 मिळतात, नाही अटेम्प्ट केला तर 0 आणि जर चुकला तर -1 होतं. त्यामुळे एरर्स कमी करणं फार इम्पॉर्टंट आहे. चुका करायच्या नाही, कारण चुका -1 करून देतात आणि त्या -1 वर 10 विद्यार्थी बसलेले असतात. तुम्हाला 668 मिळाले, 669 मिळाले, याच्यामध्ये 10,000 विद्यार्थी असतात. तर वन ऑफ द कॉमन एरर्स, वन इज क्वेश्चन रिडिंग एरर, प्रश्न वाचताना चूक केली. दुसरा आन्सर रिडिंग एरर, आन्सर त्याने काय केलेलं असतं की 2 आन्सर वेगळे दिलेले असतात, एकामध्ये पॉइंट नॉट टू आणि दुसऱ्यामध्ये पॉइंट नॉट टू. हे मुद्दाम ट्विस्टिंगला दिलेलं असतं. आता तिथे तुम्हाला बघितल्यावर तिकडे एरर होते, तुम्ही जर नीट वाचलं नाही तर. आणि दुसरी एरर म्हणजे क्लिकिंग किंवा मार्किंग एरर. ते जे मार्किंग असतं त्या मार्किंगमध्ये चुकवायचं नसतं. म्हणजे एक केस स्टडी आहे याच्यामध्ये. एक विद्यार्थी म्हणजे एम्सला एक पूर्वी वेगळी परीक्षा असायची, तर त्या विद्यार्थी ऑलरेडी एम्सला सिलेक्ट झालेला परीक्षा देऊन आणि ही वॉज एक्सपेक्टिंग 700 मार्क्स इन नीट. आणि त्या दिवशी त्या नीटच्या पेपरच्या मार्किंगच्या वेळेला 17 नंबरच्या प्रश्नाचं मार्किंग त्याने चुकून 18 नंबरला केलं आणि पुढचे 10च्या 10 प्रश्न स्ट्रेट 0. आणि नंतर जेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे ग्रॉस एरर झाली आपल्याकडनं, तो भांबावल्यासारखा झाला, त्याच्याने आणखी पुढच्या चुका झाल्या. तर ज्याला 720 पैकी 700 एक्सपेक्टेड होते त्याला 630 मिळाले. इट्स अ सिली मार्किंग. तर या ज्या एरर्स या सिली आहे, प्रश्न नीट वाचला नाही, म्हणजे तो लक्ष नव्हतं नीट, आन्सर नीट नाही वाचली, लक्ष नव्हतं, क्लिकिंग मध्ये ग्रॉस एरर्स. दीज आर द 3 टाइप्स ऑफ एरर विच आर सिली, विच कॅन बी इझिली अवॉइडेड. पुढच्या ज्या एरर ते कॉन्सेप्च्युअल एरर, तुम्हाला कळलंच नाहीये. तर अगदी एक्झामच्या शेवटच्या दिवशी सुद्धा असे काही प्रश्न असतील कधी वाचले नसतील, कॉन्सेप्ट माहितीच नाही. आधीच्या काळामध्ये तुम्ही डाऊट सॉल्व्ह करून कॉन्सेप्ट वाचून त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह हे करू शकता. द नेक्स्ट इज मिस फॉर्म्युला. फॉर्म्युला आठवला नाही, रिॲक्शन आठवली नाही, याचा अर्थ मेमरी स्ट्रॉंग नाही. मेमरीसाठी व्हिज्युअल ऑडिटरी कायनेस्थेटिकचा वापर, तुम्ही नवीन नवीन उपक्रमांचा वापर केला पाहिजे. कॅल्क्युलेशन एरर, स्टेप करता करता त्या 1 मिनिटामध्ये एक चूक केली आणि त्यामुळे 4था स्टेप संपली आणि त्यात एरर झालं. दॅट इज कॉल्ड कॅल्क्युलेशन एरर. द नेक्स्ट इज टाइम प्रेशर एरर. वेळ पुरला नाही, 10 प्रश्न लिहिता आले नाही, त्याच्यासाठी तुम्हाला पेपर सॉल्व्हिंगची टेक्निक आणि कंटिन्युअस पेपर सॉल्व्ह त्या वेळातच केले पाहिजे. एन्झायटी किंवा स्ट्रेस, जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे एन्झायटी आणि स्ट्रेस कमी होईल. अँड द लास्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज गेस वर्क, म्हणजे मटका मारणे. आता नीट आणि जेई एक्झाममध्ये तुम्ही मटका मारू शकत नाही, कुठेतरी काहीतरी मार्क करून येणं चुकीचं होईल. कारण तिकडे निगेटिव्ह मार्क्स जर आले तर तुम्हाला मिळतील मार्क 620, पण 10 चुकले तर 610 वर येणार आणि त्या 10 मध्ये तुमचा रँक खाली येणार. राईट. सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे सर्वात शेवटी तुमचे 10 प्रश्न तुम्हाला आले नसतील तर तुम्ही एखादं तुम्हाला काही करायचं असेल तर करू शकता. कारण निगेटिव्ह मार्किंग जिथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तिथे तुम्ही काही गेसवर्क करून टाकलं तर त्याचा तोटा होणार नाही, फायदा जरी झाला नाही तरी. अँड द लास्ट सी ऑफ मॅस्टेक इज कॉन्फिडन्स. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा कॉन्फिडन्स वाढणार. तुम्ही कुठल्याही क्षेत्र जर बघितलं, त्या क्षेत्रामध्ये ज्याने श्रेष्ठत्व केलेलं आहे त्याने प्रॅक्टिस इज द ओनली. सकाळपासून रियाज केल्यामुळे लता मंगेशकर वयाच्या 83 वर्षी सुद्धा गाऊ शकतो. सकाळपासून रियाज करायची, कारण तिचा प्रॅक्टिस. राईट. हे 2 प्लेयर ज्यांनी गोल्ड मेडल्स घेतले, सिल्वर मेडल्स घेतले ऑलिम्पिक्स आणि मोठ्या स्पर्धांमध्ये. तर सेल्फ स्टडी चांगल्या प्रकारे केला पाहिजे, MCQचं टेक्निक चांगलं वापरलं पाहिजे, दररोज 50-50 MCQची प्रॅक्टिस केली पाहिजे. जर तुम्ही दररोज 50 MCQ केले तर वर्षभरामध्ये तुमचे 50 × 365 18,000 MCQ होतील आणि त्या 18,000 MCQ मधलीच
फायनल एक्झामला 180 MCQ येणार आहेत किंवा 100 MCQ येणार आहेत. द सेम वर्ड्स फॉर सीईटी. जेवढे सीईटी तुम्ही MCQ सोडवाल त्यातलीच काय ना काहीतरी सीईटी येणार. तर तुम्हाला एक पिक्चर माहिती असेल, स्लम डॉग मिलियनेयर, कौन बनेगा करोडपती, याच्यावर तो पिक्चर होता. तर एक चहावाला होता, तो कौन बनेगा करोडपती गेलेला होता आणि तो कौन बनेगा करोडपती जिंकतो. याचं कारण म्हणजे जे काय 10 प्रश्न त्याला कौन बनेगा करोडपती विचारले, ते 10चे 10 प्रश्न त्याच्या आयुष्यात झालेल्या काही ना काही घटना होत्या आणि त्याला त्याचे उत्तर माहिती होते. त्यामुळे जर तुम्ही 18,000 MCQ सोडवले तर तुम्हाला 18,000 MCQ ची उत्तर माहिती असणार आणि त्यातले 100 येणार आणि त्यामुळे ती सगळी उत्तरं तुम्हाला माहिती असतात. आणि आता जे टेक्निक हिने मुलीने सुद्धा सांगितलं ते म्हणजे एकदा पेपर सोडवला की लगेच दुसऱ्या दिवशी पेपर सोडवायचा, तो सॉल्व्ह करायचा जो चुकलेलं. ते जर चुकलेलं तुम्ही सॉल्व्ह केलं नाही तर त्याच्यातलंच फायनल आला तर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे प्रॅक्टिस फार महत्वाची असते. शेवटच्या 6 महिन्यामध्ये स्मार्ट रिव्हिजन्स आणि पेपर सॉल्विंग, जी काय एक्झाम द्यायची असेल त्या एक्झामच्या मुलीला म्हटलं 10वी मध्ये तू जेव्हा मराठीचा पेपर तिने बघितला 15 मार्काला निबंध होता, म्हटलं निबंधाची काय तयारी केलीस? ती म्हणजे काय नाही केली. अरे म्हटलं 100 15 मार्क निबंधावर आहेत आणि निबंधाची तयारी नाही केली, नुसते धडे करून काय करणार. मग एक निसर्गवाद निबंध, मग असं करून एक 6-7 निबंधाचे पॅटर्न तयार करून घेतले आणि म्हणाले आता तयारी आहे माझी. आणि त्यानंतर मग कॉन्फिडन्स येतो कुठलाही जर निबंध आला तरी सुद्धा. तर माझ्या मुलीच्या बाबतीत खरोखर डेडिकेशन अँड डिवोशन, तिने 100 पेपर सोडवले. म्हणजे ऑलरेडी तिने 60-70 सोडवलेले, परंतु कोविडच्या काळामध्ये ती पोस्टपोन झाली एक्झाम 4 महिने आणि तिला आणखी पेपर सोडवण्याची संधी मिळाली. आणि शेवटचे 10 पेपर तिने एक्झॅक्टली फायनल एक्झाम कशी होणार त्या धर्तीवर सोडलं. कारण नीटचा पेपर काय माहिती ना 2 ते 5 दुपारी असतो आणि तिकडे 11 वाजता जेवायला लागतं. 11 वाजता जेवून तुम्ही तिकडे याच्यावर पोचता आणि 1 वाजता तिकडे बसवतात नुसतं 1 ते 2 वर्गामध्ये आणि असं आजूबाजूला बघत बसायला लागतं. कारण 1 ते 2 पेपर देत नाही, नुसतं बसायचं आणि 2 वाजता पेपर देतात आणि 2 ते 5 सोडवायचं. आता एखाद्या मुलाला भूक लागण्याचे प्रॉब्लेम्स होत असतात ना, असं काही लोकांना. 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत न खाता पिता बसणं आणि पेपर सोडवणं आणि जर दुपारी 3-3:30ला जर भूक लागायला लागली तर हायपोग्लायसेमिया इंड्युसेस एरर्स. त्यामुळे शेवटच्या एका तासात एरर्स चान्सेस वाढतात. त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण अभ्यास पूर्ण 2 वाजता साध्या बाकावर बसून, असं बेडवर बसतोय लिहिला असं नाही, साध्या बाकावर बसून पेपर सोडवलं. आणि त्या काळात आणखीन एक होतं ते म्हणजे मास्क लावून पेपर सोडवले. कारण त्या काळात मास्क लावून सोडवायचे होते. तुम्हाला माहिती असेल जर चष्मा असेल आणि तुम्ही मास्क लावलं तर ती वाफ आहे ती चष्म्यावर जात राहते आणि इरिटेट होतात. त्यामुळे अशा प्रकारे शेवटचे 10 पेपर मास्क लावून बाकावर बसून तिने लिहिले. तर अशा प्रकारची तयारी ही शेवटच्या क्षणापर्यंत करत राहिलं पाहिजे. आणि आयुष्यात ॲटिट्यूड कसा पाहिजे हा मुली किती लोकांनी बघितलंय? ज्याने बघितला नसेल तो बघा. क्रिकेट म्हणून नाही, ॲज अ मॅनेजमेंट. तर हा जो कॅप्टन कपिल देव आहे तो एकच म्हणत असतो, आय हॅव कम हिअर टू विन नॉट प्ले. कुठल्याही स्पर्धा परीक्षामध्ये उतरायचं असेल तर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी उतरू नका, स्पर्धा परीक्षेमध्ये सीट मिळवण्यासाठी उतरा. त्यामुळे कोणाला भारताची ती माहिती सुद्धा नव्हती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 2 लोक आलेले होते. तेव्हा त्या 2 प्रेस कॉन्फरन्स ह्यांनी विचारलं त्याला वार्ताहरांनी, काय वाय यू कम? थोडा आय कम टू विन. ते हसायला लागले. म्हटलं दोन्ही मागच्या वर्ल्ड कपमध्ये तुम्हाला काही जमलंही नाहीये आणि इथे तुम्ही कसे जिंकणार? दॅट्स द ॲटिट्यूड ऑफ द कॅप्टन. The 83 World Cup is nothing but the attitude of the captain which changed the whole miracle for India. And that set the pace of cricket for next 30 years, 50 years. Gurur Brahma, Gurur Vishnu, Gurur Dev Maheshwara, Gurur Sakshat Parabrahma, Tasmai Shri Gurave. तुमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की तुम्हाला दादा पाटील महाविद्यालयामध्ये अतिशय उत्कृष्ट असे दर्जेदार शिक्षक लाभलेले आहेत. कारण शिक्षकाचा रोल मल्टीफॅसेटेड आहे. नुसतं शिकवणं नाही, मुलांना मोटिवेट करणं, त्यांना चालना देणं, त्यांना यश मिळवण्याची मदत करणं. आज आपण कोचेस जे बघतो, जे सक्सेसफुल कोचेस आहेत ते मुलांना वरच्या लेवलला घेऊन जातात. फीडबॅक देणं, असं करतोय, ते चुकतोय, MCQ टेक्निक शिकवणं.
म्हणजे आमच्या त्या मालवण सारख्या 15,000 पॉप्युलेशनचं गाव होतं. बाबर सर म्हणून फिजिक्स होते. आम्ही त्यांच्या दुपारी घरी जाऊन बसायचो. शाळा सुटली हे झालं 12 वाजता की 12:30 वाजता जेवायचं आणि 1 वाजता घरी जाऊन बसायचं. 1 ते 3, 3:30 वाजेपर्यंत फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहायचं, त्यांच्याशी डिस्कशन करायचं. आणि तेवढं झाल्यानंतर ते खुश व्हायचे आणि चहा पाजायचे. आणि तो चहा म्हणजे मिनी चहा असायचा आणि त्याच्यामध्ये फार कमी दूध असायचं. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी ब्लॅक टी नेहमी पितो तेव्हा ब्लॅक टी मध्ये लक्षात येतं बाबर सर आठवलं. तो चहा मी त्यावेळेला प्यालेला आहे. दुसरे केरीवाळे सर होते केमिस्ट्रीचे. त्यांचा पॅटर्न असा होता की ते दुपारी झोपायला जाताना बाहेर पेपर ठेवून द्यायचे आणि आम्ही जायचो तिकडे दुपारी 2 वाजता. तो पेपर घ्यायचो, पेपर सोडवायचो, 4 वाजता आन्सर शीट ठेवून निघून जायचो. मग दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यांनी ते तपासून ठेवलेलं असायचं. अशा प्रकारचे ते शिक्षक की जे चालना देतात. म्हणजे मध्ये मी एका फोरमला गेलो गुरुपौर्णिमेला. म्हटलं शिक्षकांचं पॅकेज किती? म्हटलं प्रत्येक शिक्षकाचं 100 कोटीचं पॅकेज आहे. कारण त्यांच्याकडून जे 1000 विद्यार्थी निर्माण झाले त्या 1000 विद्यार्थ्यांचं जे पॅकेज झालं तेच तर शिक्षकांचं पॅकेज. त्यामुळे या शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. कारण या यशामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक असे 3 जण फार महत्वाचे. कुठल्याही यशामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक. परंतु विद्यार्थ्याचं कर्तव्य काय आहे? व्हॉट इज द लाईन? हाऊ आय कॅन गेट अप मॅक्झिमम फ्रॉम द टीचर. टीचर म्हणजे ज्ञानाचा धडा आहे. तुम्ही त्यातनं किती घेता त्याच्यावर सगळा खेळ आहे. नाही मालवणात कधी कधी गेलो मित्र वगैरे माझे आमचे असं गप्पा असतील. ते म्हणतात माका शाळेने काय दिले, माका शाळेने काय दिलं म्हणजे शाळेने मला काय दिलं. तर मी त्याला म्हणतो की तू शाळेत काय घेतलंस. त्यामुळे विद्यार्थ्याचं असं महत्वाचं असतं की शिक्षक द्यायला रेडी असतो, त्याच्याकडे भरपूर ज्ञानाचा झरा असतो, तुम्ही किती घेता. हे संस्कृत सुभाषित आहे, पाण्याचा थेंब तव्यावर पडला तर वाफ होऊन निघून जातो, तोच पाण्याचा थेंब कमलदलावर पडला तर तो तसाच राहतो, आणि तो पाण्याचा थेंब जर एका शिंपल्यामध्ये पडला त्याचा मोती रूप. तर हे विद्यार्थ्याचं कौतुक हे आहे की जेव्हा शिक्षक पाणी रूपी तुम्हाला ज्ञान देत असतो त्यातनं स्वतःचा मोती कसा निर्माण करायचा. राईट. फिजिकल फिटनेस ही 2 वर्ष अशी आहेत, साधा सर्दी खोकला जरी झाला ना तर 3 दिवस फुकट जातात, डायरिया झाला 2 दिवस फुकट जातात. त्यामुळे या 2 वर्षामध्ये स्वतःचा फिजिकल फिटनेस मेंटेन होणं फार आवश्यक आहे. माझा एक चांगला मित्र नेमका त्याला 10वीच्या एक्झामच्या आधी टायफॉइड झाला आणि त्या काळामध्ये टायफॉइड हे 1 महिना प्रकरण चालायचं. त्याची प्रिलिम गेली, पेपर गेला आणि त्याला 10वीला आयुष्यामध्ये पहिल्यांदा 90% मिळणारा विद्यार्थी टायफॉइडमध्ये त्याला ब्रेक घ्यायला. त्यामुळे मध्ये मध्ये आपण व्हिटॅमिन खायला हरकत नाही, थोडं फिजिकल फिटनेससाठी प्रयत्न करायला हरकत नाही. हा कॅम्पस चांगला आहे त्यामुळे मध्ये मध्ये वॉकिंग करायला हरकत नाही, त्यामुळे फिटनेस राहील. आणि मी तर एक वेगळा विचार करणारा मुलगा होतो. मी माझ्या 11वी-12वीमध्ये विचार केला, माझ्या घरामध्ये माझे वडील जे होते ते 5 फूट उंची, माझी आई 4'11" आणि मोठी बहीण 4'10". म्हटलं या तिघांच्या वयाच्या लागलं ना तर मी सुद्धा 5 फूटच राहणार. तर मी मुद्दाम 11वी-12वीमध्ये तिकडे डबल बार व्यवहार होते आमच्याकडे, तर ते मुद्दाम त्या एका मित्राला घेऊन अर्धा तास काय नाही तरी डबल बारवर करत राहायचो. आणि त्या 11व्या 2 वर्षामुळे माझी उंची 5 फूट 5 इंच. तरी 5 इंच जी आहे ती माझी स्वतः निर्मित आहे, स्वतः. अदरवाईज बाय हेरिडिटरी मी 5च राहिलो असतो. आणि आता बरीच प्रलोभनं आहेत. फॉर्च्युनेटली या कॅम्पसमध्ये तेवढं दिसले नाहीत. समोरच्या हॉटेलला बघितलं त्याने विचार पोहे वे केलेले काहीतरी. तर फार महत्वाचं म्हणजे जंक फूडमध्ये कमी खाणं, त्याच्यामुळे त्रास होईल. आणि आता पॅरेंट्स नाही आहेत, परंतु पॅरेंट्सला सांगा की पॅरेंट्सनी आणि शिक्षकांनी सांगितलं पाहिजे की इट्स अ फॅमिली गोल. माझ्या आई वडिलांनी तेवढ्या प्रकारचं कष्ट घेतले. त्यांनी ठरवलेलं होतं की त्यावेळेला एकच प्रलोभन होतं, ते म्हणजे टीव्ही नवीन नवीन आलेलं. तर त्यांनी ठरवलं जेव्हा महेश अभ्यास करत असेल तेव्हा टीव्ही लावायचं नाही. तेव्हा मी घरात आलो की टीव्ही लावायचे नाही. मी बाहेर गेल्यानंतर ते टीव्ही बघत. तोच प्रिन्सिपल मी वापरला. मी 2 वर्षामध्ये जेव्हा नेहा घरात टीव्ही आम्ही बघितला नाही. आता IPLचा सीझन चालू आहे, IPL मला फार आवडतं, पण 2 वर्षात मी IPL बघितलं. म्हटलं कोणी जिंकून दे, मुंबई इंडियन्स जिंकून दे, चेन्नई जिंकून दे, काय फरक नाही. क्लिअर. आणि दुसरा मोबाईलचा कमी वापर करायचा.
राईट. पॅरेंट्सनी स्वतःहून इन्व्हॉल्व झालं पाहिजे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तिघांचं गणित आहे ते जिंकण्यासाठी. पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की बघा कसा स्टडी चालू आहे, काय चालू आहे, कितपत आहे, प्रोग्रेस किती आहे, कुठे मार्क्स कमी मिळत आहेत, कुठे नाही मिळत आहेत, कुठल्या सब्जेक्टमध्ये नाही मिळाले, कुठला चॅप्टर वीक आहे, हे थोडंफार तरी लक्ष ठेवलं पाहिजे. आणि कंपॅरिझन अडवत आहे की बा याला 98 मिळत आहेत, माझ्या मुलाला 80 मिळत आहेत. नाही, एकेका सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे पुढे जायचं आणि टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही, घ्यायची गरज नाही. आणि जेव्हा केव्हा आपल्याला काही ना काही चांगल्या गोष्टी होतील तेव्हा बॅट ऑन द बॅक. महेश फार चांगलं केलंस, कीप इट अप, मला असंच करायचंय, अशीच फायनल एक्झाम द्यायची, असं स्वतःलाच पेपअप करत राहायचं. दॅट इज कॉल्ड एज कॉन्ग्रॅच्युलेटिंग वनसेल्फ फॉर अचिव्हमेंट आणि इमोशनल फिटनेस. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा असं वाटेल की मला जमणार नाही, हे फारच डिफिकल्ट आहे, MCQ फार नाही, हा पॅटर्न मी कधी शिकलोच नाही आहे, मला स्कॉलरशिप एक्झामला मार्क्स नव्हते, मी ऑलिम्पियाडची तयारीच केली नव्हती, त्याला MCQ येतात मला येत नाही आहेत. या सगळ्या गोष्टी कायम चालतात आणि त्यातलं काय होतं की स्किपिंग एक्झामला न बसणं, ॲबसेंटीज, मॅथमॅटिक्स असेल तेव्हा न जाणं, क्लासेसला न बसणं, या सगळ्या गोष्टी वाढण्याची शक्यता असते आणि त्यातनं तुमचंच नुकसान. जर तुम्ही एका दोन लेक्चरला बसला नाही तर नुकसान तुमचं आहे, कारण शिक्षकाने लेक्चर घेतलं, बाकीच्या 50 मुलांनी अटेंड केलं, तुम्ही अटेंड नाही केलं. त्यामुळे स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः रिस्पॉन्सिबल आहे. आणि याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, काही जरी टेन्शन आलं, स्ट्रेस आला तर 15 मिनिटामध्ये स्ट्रेस कसा कमी होईल, त्या म्हणतात स्ट्रेस बस्टर. आता माझं कसं व्हायचं की ते लास्टला जेव्हा एक्झाम वगैरे सुरू व्हायचं तेव्हा मला कधी कधी टेन्शन आहे, जरी होईल की नाही पोर्शन, जरी प्लॅनिंग केलं असलं तरी. तर माझं जे टेक्निक होतं ते मी टेन्शन आलं की कॉमेंट्री बोलायचं. कपिल देव इज कमिंग ग्राउंड द विकेट, ब्युटिफुल आउटस्विंगर, हो जॉईन मध्ये मिस्ड इट वगैरे असं काय कसं बोलू, याच्याने माझं टेन्शन कमी होतं. तर माझी मुलगी आहे तिला अरिजित सिंगचे सॉंग्स आवडायचे. मग ठीक आहे, केमिकल बॉन्डिंग, मार्क्स नाही मिळाले, रडायला लागले, चला 2 अरिजित सिंगचे सॉंग्स ऐक, मग त्यानंतर फ्रेश हो आणि परत अभ्यास करू. तर ऍक्च्युली 64 कला आहेत. देवाने इकडे पृथ्वी तलावावर पाठवताना प्रत्येकाला 4-4 कला देऊन पाठवलेल्या आहे. जावा पृथ्वी तलावावर, कलेमध्ये दिवे लावा. तर त्या 4 कलेतली जी कला आपल्याला टेन्शन कमी करण्यासाठी कामाला येईल, बागकाम असेल, गावाला पाणी लावणं असेल, पेंटिंग करणं असेल, एखादं चित्र काढणं असेल, सायकलिंग करणं असेल, एखादा पदार्थ करणं असेल, काय 15 मिनिटात जे काय जमेल ते करायचं आणि आपलं टेन्शन कमी करायचं, स्ट्रेस कमी करायचा. कारण त्याचा स्ट्रेसचा जो अभ्यासावर परिणाम होतो की आता पुढे काय होईल, मग नीटमध्ये करणार की नाही, सीडी मार्क्स मिळणार की नाही, आधी पुढचा विचार करायचा नाही, सध्या जो पडलेला त्याचा विचार करायचा. हा जो चॅप्टर चालू आहे हा चॅप्टर मला चांगला करायचा आहे एवढाच विचार करायचा, जास्त पुढचा विचार करायचा नाही. आणि विनोदी इन्व्हॉल्वमेंट करायचं. मी आता व्हॉट्सअपचा वापर मी कशासाठी करतो, तर व्हॉट्सअपवर जे काय जवळ सकाळपासून विनोदी वगैरे काय काय चुटक्या वगैरे येतात ते मी बाजूला पडतो आणि एक जोक्सची गॅलरी बनवली. कधी बोर झालं तर ती जोक्सची गॅलरीच असते बघ, हा टाइमपास होतो. सकाळी सकाळी येताना इकडे बघितलं तर एक आमच्या मेडिकलचा जोक होता. एक पेशंट गेला डॉक्टरकडे आणि म्हणाला, डॉक्टर साहेब मला थोडा विसरपणा होतोय, लक्षात राहत नाहीये. तर डॉक्टर लगेच म्हणतो आधी माझी फी दे, काय नाही तर तो फी द्यायची दिसते. अशा टाईपचे छोटे छोटे जोक्स असतात. त्याच्याने म्हणतात अरे हा असे मेडिकलचे काही 50 जोक, दुसऱ्या क्षेत्रातले 50 जोक्स. आणि इन्स्पिरेशन, ज्या ज्या गोष्टीमधनं आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं त्या गोष्टीचं आपण वाचन केलं पाहिजे किंवा ते बघितलं. तर माझ्या आणि माझ्या मुलीच्या बाबतीत हे 2 जे पिक्चर होते ते पिक्चर आम्हाला दोघांनी आवडायचे. एक म्हणजे चक दे इंडिया, ज्याच्यामध्ये कोचिंग केलेलं होतं शाहरुख खानने, पूर्ण टीम डेव्हलप केली आणि गोल्ड मेडलकडे घेऊन गेला. आणि दुसरं म्हणजे दंगल, फादर अँड डॉटर, तिने परिश्रम केले, स्वतःला डेव्हलप केलं, मेल लोकांशी फाईट्स केल्या आणि आपलं कौशल्य विकसित केलं आणि शेवटी फायनल रिझल्ट्स पुढे घेऊन गेले. तर इन्स्पिरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन्स्पिरेशनल पुस्तकं वाचायची. कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन झालेलं आणि लॉकडाऊन झाल्यामुळे लोकांच्या मनावर परिणाम झाला. काही लोकांचे जॉब्स गेले, सिनियर सिटीजन घरी बसले, त्यांना टेन्शन आलं. एखादा कोविडमध्ये ऍडमिट असेल तर घरच्यांना टेन्शन होतं. ज्यांना हात धुण्याचा त्रास होता त्या लोकांना जास्त त्रास झाला. तर अशा एक 10-12 गोष्टी ज्याच्यामध्ये
लोकांना त्रास झाला आणि त्यातनं ते वर आले. It is called as break, make and awake. People have broken down, they made themselves and they are going to awakening. तर असं इमोज नावाचं पुस्तक लिहिलं, इंग्लिशमध्ये एकदम सुपर हिट. हल्ली आता 500,000 जरी कॉपीज झाल्या तरी खूप होतं. तर इंग्लिशमध्ये ऑलमोस्ट 7,000 कॉपीज गेल्या. लगेच एका वर्षात मराठीत गेलं. मराठी सुद्धा 500च्या 6 एडिशन निघाल्या. तसे 10,000 मोठं प्रसिद्ध पुस्तक ते झालं. इट द बेस्ट सेलर. तर हा सगळा अनुभव बघून आता नवीन जे पुस्तक लिहिलं 2 महिन्यापूर्वी ते म्हणजे द रँक सक्सेस मंत्रा ॲट द रेट ऑफ नीट अँड जेई, ऑथर्ड बाय डॉक्टर महेश अभ्यंकर अँड माय डॉटर डॉक्टर नेहा. आणि आता हे सुद्धा फास्ट सेलिंग झालेलं आहे पुस्तक. विदिन 1 मंथ त्याची एक ॲडिशन संपली आणि सेकंड ॲडिशन आली. आणि आज मी काही पुस्तकं आणलेली आहेत. तुम्हाला घ्यायची असली तर तुम्ही डिस्काउंट रेटमध्ये दोन्ही घेऊ शकता. गिफ्टला सुद्धा द्यायला लोकांना वापरू शकता किंवा स्वतः वाचायला सुद्धा घेऊ शकता. कुठलंही पुस्तक, इमोझेल इंग्लिश, इमोझेल मराठी आणि रँक. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मेडिटेशन. जो काही देव आपल्याला आवडतो, मग येशू ख्रिस्त असेल, अल्लाह असेल, कालच रामनवमी झाली, गणपती असेल, शंकर असेल, ओम गणेशाय नमः, ओम नमः शिवाय, अशा प्रकारचा जो जप आहे तो 15 ते 20 मिनिटं आपण दररोज केला तर आपल्याला त्याचे प्रभाव आपल्या शरीरावर आणि आपल्या कामावर दिसायला सुरू होतो. आणि आता सध्या एक्सपेरिमेंट्स, जर तुम्ही मनू वापरायचं, तिला जेव्हा मेडल्स मिळाले आणि तिला विचारलं तुम्ही काय करता, तर ती म्हणाली की फोकस वाढवण्यासाठी भगवद्गीता वाचते. आणि तिने लाईव्ह टीव्हीवर सांगितलेलं एक्झाम्पल होतं की जर मला ते मारताना मला फोकस पाहिजे असेल तर ते कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी मी आध्यात्मिक सपोर्ट देते. आपल्या इतिहासामध्ये वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्या कोळी जो दरोडेखोर होता, लोकांना मारायचा, त्यांचा लुबाडायचा, त्या नुसत्या एका रामजपाच्या बेसिसवर वाल्याचा एक वाल्या ऋषीत रूपांतर झालं आणि त्याने एक असं रामायण लिहिलं की ते पुढे हजारो वर्ष लोक वाचतात. केवढा इम्पॅक्ट आहे मोठ्या प्रमाणात. तर त्यामुळे मेडिटेशनचा सपोर्ट हा प्रत्येक विद्यार्थ्याने घेतलाच पाहिजे. आणि आपल्यासाठी एक्सलन्स निर्माण केला पाहिजे. हे 3 इडियट्स मधलं वाक्य आहे, सक्सेस के पीछे मत दौड़ो, एक्सलन्स का पीछा करो, सक्सेस अपने आप पीछे आता है. तर प्रत्येक कार्यक्षेत्रात जो एक्सलन्स आहे, म्युझिक मधला लता मंगेशकर असेल, रतन टाटा असेल, पॉलिटिकल अँड सोशल फिगर असतील, अब्दुल कलाम असतील, अशा प्रकारे कुठला ना कुठला एक एक्सलन्स घ्यायचा आणि त्याच्या मागे जायचं. तर माझ्या वैयक्तिक बाबतीत जर म्हटलं तर मी जसा मेडिकल ग्रॅज्युएट झालो KEM मधनं, त्याच्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो त्याच्यानंतर मी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन डिग्री घेतली. मग त्याच्यानंतर मी फार्मा कंपनीमध्ये त्याने मला मेडिकल कन्सल्टंट बोलवलं, तिथे क्लिनिकल रिसर्चची डिग्री घेतली. मग मार्केटिंग मध्ये MBA डिग्री घेतली, इंटरनॅशनल मार्केटिंगची डिग्री घेतली आणि इव्हन डिझाईन थिंकिंगची डिग्री घेतली. कंटिन्युअसली स्वतःला अपडेट करत राहायचं. 50 रिसर्च पब्लिकेशन आहेत माझी, 15 NGOज बरोबर काम करतो. ग्रंथ तुमच्या दारीची आत्ताच गोष्ट मी त्यांना सरांना सांगितली. 25 अवॉर्ड्स आहेत. राज्यपालांतर्फे अवॉर्ड आहे कोविड वॉरियर म्हणून. 8,000 आवर्सचं ट्रेनिंग दिलेलं आहे. 1700 व्याख्यानं मेडिकल, काउन्सिलिंग, सोशल आणि असंच व्याख्यान देता देता आपली प्रभावही वाढत जाते. सर्वात मोठं व्याख्यान जे झालं ते इंदिरा गांधी नॅशनल स्टेडियमवर झालं. 10,000 लोक बसलेले होते आणि 45 मिनिटाचं व्याख्यान आणि 10,000 श्रोत्यांसमोर बोलता बोलता शेवटची 15 मिनिटात एकदम सगळेजण स्तब्ध झाले. कारण 15 मिनिटं ते भाषण ऐकायला समोर माझ्या अमिताभ बच्चन. आणि हा जो माझा फोटो आहे तो फेसबुकवर व्हायरल आहे. नंतर अमिताभ बच्चनने वर येऊन भाषणाचं कौतुक केलं. तर एक्सलन्स फार इम्पॉर्टंट आहे कुठल्याही क्षेत्रामधला. सचिन तेंडुलकरचं उदाहरण बघितलं तर सचिन तेंडुलकरने वयाच्या 17व्या वर्षी क्रिकेटमध्ये एंट्री केली आणि त्यावेळेला वेगवेगळे रेकॉर्ड्स होते, वेगवेगळ्या प्लेयरच्या नावावर होते. मोस्ट रन्स रिचर्ड्स, मोस्ट 100 गावस्कर, मोस्ट 50 रिचर्ड्स, 150 ब्रॅडमन, मोस्ट 4s and 6s रिचर्ड्स, मॅन ऑफ द मॅच रिचर्ड्स, मॅन ऑफ द सिरीज इम्रान खान. ही सगळी जी वेगवेगळी रेकॉर्ड्स होती ती वेगवेगळ्या माणसांच्या नावावर होती. परंतु जेव्हा करिअर संपलं सचिन तेंडुलकरचं तेव्हा ते सगळे रेकॉर्ड फक्त एकाच माणसाच्या नावावर होते, म्हणजे सचिन तेंडुलकर. दिस इज कॉल्ड ॲज एक्सलन्स.
आणि या एक्सलन्ससाठी त्याला भारतरत्न हा भारताचा सर्वश्रेष्ठ अवॉर्ड दिला. त्यापूर्वी कुठल्याही खेळाडूला भारतरत्न दिलं नव्हतं. पिक केलं त्यावेळेला थोडंसं आणि भारतरत्न किताब त्याला देण्यात आला. त्यामुळे फार महत्वाचं म्हणजे हीच ती योग्य वेळ. तुम्ही 11वीला असाल, 1 वर्ष तुमच्याकडे आहे. 12वीला असाल तरी सुद्धा काळजी नाही आहे. एक लक्षात घ्या की तुम्ही 1 वर्ष रिपीट करा आणि पुन्हा एक्झाम द्या, काय प्रॉब्लेम नाही. आणि हे तुम्हाला सांगतो की मी जेव्हा MBBS ला KM ला गेलो तेव्हा माझ्या जिल्ह्यात पहिला मी होतो आणि रत्नागिरी जिल्ह्यात एक डॉक्टर निलेश होता. आम्ही दोघं जण रूम पार्टनर होतो. तेव्हा ऑल इंडिया एंट्रन्स देऊन मुलं यायची आणि त्याला एकेकाच्या रूम मध्ये एकेकाला टाकायचे. तर एक लखनौचा मुलगा आला, महेश मिड्डा नावाचा, आणि तो आमच्या रूमवर आला. तर त्या महेश मिड्डाने BSc करता करता ऑल इंडिया दिली होती. त्याने 12वीला ऑल इंडिया दिली, नाही सक्सेस झाला. फर्स्ट इयर BSc ला ऍडमिशन घेतली, परत दिली, नाही झाला. सेकंड इयरला नाही झाला. थर्ड इयर BSc ला त्याने एक्झाम क्रॅक मारून त्याने KM ला ऍडमिशन घेतली आणि आज तो ऑफ्थॅलची प्रॅक्टिस लखनौला करतो, ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट. आता 3 वेळा एक्झाम देऊन तो तिथे आला आणि आज सक्सेसफुल डॉक्टर म्हणून काय बोलतो. कोण विचारणार तुम्हाला त्याच्यात? आपल्या मराठी लोकांमध्ये फार अरे ड्रॉप घेतला, हे घेतलं, ते घेतलं, काय नाही. आज माझ्या मुलीच्या वर्गात 280चं बॅच आहे GS मेडिकल कॉलेजला. 130 लोक रिपीटर्स आहेत. 1 वर्ष थांबलेत. कारण जेव्हा तुम्ही एक्झाम देता तेव्हा तुम्हाला 720 पैकी 550 मार्क्स मिळाले. तुम्ही 1 वर्ष जर थांबला तर ऑलरेडी तुम्ही 550 असतात. मग 550 मधून 650 फार इझी आहे आणि 1 वर्ष आहे तुमच्याकडे. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता. एक फॉरेनर स्पीकर होता माझ्याबरोबर, US ट्रम्प आणि या ग्रुप मधला एक मेडिकलचा डॉक्टर. तो आणि मी असं दोघं जण स्पीकर होतो. तो अर्धा तास बोलायचा, मी अर्धा तास बोलायचो. अशा आम्ही 7 सेमिनार केले ऑल ओव्हर इंडिया. तो म्हणाला गप्पागोष्टी करताना, डॉक्टर आय एंटर्ड इनटू मेडिकल स्कूल व्हेन आय वॉज 35 years. म्हटलं बघायला लागलो 35व्या वर्षीच्या माणसाने मेडिकलला ऍडमिशन घेतली आणि 42 पर्यंत कंप्लीट करून नंतर तो हायर कॅडेटमध्ये जात वयाच्या 55व्या वर्षी तो माझ्यावर होता. 6-7 वर्षाची गोष्ट. त्यामुळे देर इज नथिंग कॉल्ड ॲज लेट इन लाईफ. आज कसा आहे, मौका आहे, हीच ती योग्य वेळ. मध्ये एकदा बऱ्याच वर्षापूर्वी शिवसेनेने स्लोगन काढले. आता बऱ्याच प्रकारच्या शिवसेना, परंतु हीच योग्य वेळ आहे विचार करण्याची, आपलं भवितव्य घडवण्याची. याचं कारण असं आहे की तयारी ही करायलाच लागली. कुठल्याही बाबतीमध्ये जर सक्सेस मिळवायचं असेल तर तयारी करायलाच लागते. सक्सेस इज नॉट अन ऍक्सिडेंट. जेव्हा जेव्हा तुम्हाला सक्सेसफुल लोक त्या त्या क्षेत्रात दिसतात त्याच्या मागे पूर्ण त्यांनी केलेलं काम असतं. सरांचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की जिथे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी मोठी मोठी कॉलेज एस्टॅब्लिश केली, त्याच्या मागे एक दर्जा आहे, काम आहे. सक्सेस इज नॉट अन ऍक्सिडेंट. असाच सक्सेस कधी मिळत नाही. आणि आपण सगळे सायन्सचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे JEE आणि नीट CET लास्ट 2 महिन्यात मी करेन नाही. कारण 2 वर्ष करणारी मुलं आहेत ऑलरेडी कॉम्पिटिशन द्यायला. त्यांच्याबरोबर तुम्हाला कॉम्पिट करायचं. तुम्ही स्वतः काय करता याच्यावर काही महत्व नाही. 20 वर्षानंतर असं वाटतं का म्हणे की संधी होती, अजून 1 वर्ष थांबून नीट दिली असती आणि मोठा डॉक्टर झालो असतो, IIT झालो असतो, 40 लाखाचं पॅकेज घेतलं असतं, असं नंतर वाटू नये. कारण या 2-3 वर्षात जर तुम्ही आपल्या आयुष्याची बेस्ट इनिंग खेळला तर पुढची 50 वर्ष आयुष्यात तुम्हाला फार मोठ्या स्तरावर जाण्याची संधी आहे. नाहीतर रिग्रेट होतं 20 वर्षानंतर, शाळेने काय दिल्यान, शिक्षकांनी काय दिल्यान, असं म्हणून त्यावेळेला चालत नाही. त्यावेळेला तुम्ही काय एफर्ट्स टाकले त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि याच्यासाठी आपल्या न्यूटनचा लॉ आहे, एव्हरी ऍक्शन हॅज गॉट इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. If you put 100% efforts, the returns will be better. If you put 105% efforts, returns will be still better. And if you put 80% efforts and expect that I will get a seat, I will get a rank, not possible. Forget it. It's not possible because 25 lakh students are appearing across India for competing a single examination.
दादा पाटील महाविद्यालयातले फक्त 200 चे असे विद्यार्थी नाही आहेत, पूर्ण त्या भारतातले लाखो विद्यार्थी त्याच्यासाठी बसतायत. अनंतमुची ध्येयाशक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामला. आयुष्यात प्रत्येक माणसाने ध्येय बघितलं पाहिजे. दर 3-3, 4-4 वर्षाने नवीन ध्येय. तुम्ही लहान असता ध्येय वेगळं होतं, 11-12 वेगळं, मग परत पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगळं. कंटिन्युअस इट्स अ प्रोसेस. आयुष्य जगायला ध्येय आपल्याला एक गती देतात. त्यामुळे फार महत्वाची गोष्ट म्हणजे ध्येय बघून आपण फार मोठ्या लेवलला गेलो. माझ्या नीट स्टुडंटसाठी अबकी बार 650 बार किंवा जेई स्टुडंटसाठी अबकी बार 240 बार. तर अशा प्रकारे एक ध्येय ठेवायचे समोर, आपल्या घरावर लिहून ठेवायचं. मला IIT मुंबई घ्यायचं आहे, मला GS पटेल की मला एम्स घ्यायचं आहे. अशा प्रकारचं एक ध्येय निश्चित झालं की तुमचं वागणं हे त्या दृष्टिकोनातनं होणार. त्यामुळे आपण KSA नॉलेज स्किल्स अँड ॲटिट्यूड बघितलं आणि त्याच्यामध्ये आणखीन एक कंपोनंट ऍड होतो, त्याला म्हणतात कॅश टेक्निक इज हॅबिट्स. अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट युअर हॅबिट्स डिटरमाइन द फ्युचर. सचिन तेंडुलकरचं उदाहरण सांगतो. आयुष्यातली रिटायरमेंटची शेवटची मॅच वानखेडे स्टेडियमवर आदल्या दिवशी संध्याकाळी सचिन तेंडुलकर नेट प्रॅक्टिस करत. तिकडे पत्रकार आला, अरे आयुष्यभर गेली 25 वर्ष क्रिकेट खेळतोय, आतापर्यंत लाखो बॉल तू खेळलायस आणि उद्या शेवटची मॅच आहे आणि तू आता नेट प्रॅक्टिस करतोय. तर तेव्हा सचिन तेंडुलकर सांगितलं की आय नेव्हर प्ले विदाउट नेट प्रॅक्टिस. व्हॉट इज दॅट? दॅट्स द हॅबिट he has developed. And these habits will determine the person into very big way. So which are the habits which are important for competitive exams? Summarizing my whole talk for today, one is that time to change the speed. तुमचं आयुष्य दुसऱ्या गिअर मध्ये असेल तो तिसऱ्यात टाका, तिसऱ्या गिअर मध्ये असेल तर चौथ्यात टाका. एक सक्सेसफुल प्लॅन बनवा स्वतःचा. मला IIT होण्यासाठी, मला नीट करण्यासाठी, CET मध्ये मोठं यश करण्यासाठी स्वतःचा एक प्लॅन निर्माण करा. 12 तासाची मेहनत ठेवा. फुकट काही मिळणार नाहीये. तुमच्या आईने मेहनत केली म्हणून तुम्हाला फायदा होईल नाही, तुमच्या मैत्रिणीने केली म्हणून फायदा होईल नाही, तुम्ही कराल तेच तुम्हाला मिळणार. एव्हरी ऍक्शन हॅज गॉट इक्वल अपोजिट. सकाळी लवकर उठायचं का? भरपूर वेळ मिळतो तुम्हाला. एक एक चॅप्टर जो असेल, जो आपल्याला फायनल एक्झामला मार्क्स देणार आहे, त्याची तयारी चांगली करा. आयुष्यामध्ये स्वतःचं कॅलेंडरायझेशन बनवायची सवय ठेवा. आज आता मी एका फार्मा कंपनीचा डायरेक्टर आहे, 150 कोटीचं टर्नओव्हर आहे, या वर्षीचा 200 कोटीचा प्लॅन घेतलाय. तर आय हॅव टू डू कॅलेंडरायझेशन. प्रत्येक महिन्याला मी किती करणार, प्रत्येक आठवड्याला किती करणार, प्रत्येक दिवसाला किती करणार, ही टेरिटरी काय करणार, दिस इज ऑल प्लॅनिंग इज रिक्वायर्ड. हॉस्पिटल चालवायचं असेल तर आपल्याला प्लॅनिंग लागतं. अडॉप्ट न्यू स्किल्स. 10वी पर्यंत मला चांगले मार्क्स मिळायचे, ठीक आहे 10वी पर्यंत होते, पुढे 11-12वीला टेक्निक्स वेगळे. MCQ टेक्निक शिकली पाहिजे, ती आर्ट मास्टर केली पाहिजे. मला चांगला निबंध लिहायला येतो, व्हेरी गुड, संपलो 10वी पर्यंत. आता निबंध काय फायद्याचा नाही, आता MCQ टेक्निक आहे, ते शिकलं पाहिजे. दररोज 50 MCQ प्रॅक्टिस करायला पाहिजे. हॅबिट पाहिजे, मी 50 MCQ सोडवल्याशिवाय झोपणार नाही, ही सवय लागली पाहिजे. मॅक्सिमम एक्झाम्स द्यायचे MCQच्या, म्हणजे 3 तासात करत जायचा, 2 तासात करत जायचा, 2.5 तास करत जायचा आणि मार्क्सचा विचार न करता प्रॅक्टिसचा विचार करतो. जे काय चुकतं त्याचे परत सॉल्व्ह केलं होतं. म्हणजे माझ्या मुलीला मी काय करायचो, एकदा पेपर सोडवला, 720 पैकी मिळाले 550, तर तिला सांगायचो 550 ते 720 जे चुकले ते परत सोडवायचे आणि 4 दिवसानंतर तोच पेपर द्यायचा सोडवायला. किती मार्क्स मिळणार? ऑलरेडी 550 मिळालेले होते, जे काय रॉंग होतं ते ऑलरेडी सोडवलेलं आहे आणि त्या उद्देशाने ते तिला डायरेक्टली 790 मार्क्स मिळाले. मेंटेन फिजिकल अँड मेंटल फिटनेस. मोठा थिंक बिग, मोटिवेट युअरसेल्फ अँड बिलीव्ह इन हिम. Once you start believing in him, the success is automatically going to come. There is this beautiful picture. Big thoughts, your actions will be big. Habits will be big and the character. ही जी मुलं इथे बसलेली आहेत, 10 वर्षानंतर तुम्ही पुन्हा इथे आलात तर तुमच्यात एक
डॉक्टर्स, मोठमोठे इंजिनियर्स, मोठमोठ्या क्षेत्रामधली नावाजलेली माणसं इथे निर्माण झालेली असतील. ट्रान्सफॉर्म लाईफ. थँक्यू व्हेरी मच.